सुंदर वाक्य आहे. गांधीजी असं कायम सांगत असतात, जग बदलायचं असेल त्याची सुरुवात स्वतःपासून करा. गांधीजींनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये स्वच्छता, सेवा, समर्पण, त्याग आणि खऱ्या अर्थानं आत्मनिर्भरता त्यांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला सगळ्यांना अभ्यासता येते. त्यांच्या जयंती आहेत, लोक त्यांना प्रेमाने बापू असं म्हणायचे. माझ्या अभ्यासानुसार रवींद्रनाथजी टागोर यांनी बापूंना सगळ्यात प्रथम महात्मा ही उपाधी दिली आणि 1944च्या दरम्यान सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता असं पहिल्यांदा संबोधलं. 2 ऑक्टोबर 1869 हा त्यांचा जन्मदिन आहे. पोरबंदर, गुजरात या ठिकाणी त्यांचा त्यांचं जन्मस्थान आहे. लक्ष्मीदास, प्रसन्नदास आणि त्यांची बहीण असं त्यांचा एकंदर परिवार होता. गांधीजींनी आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या पद्धतीने स्वातंत्र्य चळवळीला एक वेग दिला. गांधीजी प्रामुख्याने प्रसिद्ध ते अर्थात त्यांचा मग दक्षिण आफ्रिकेचा प्रवास असेल किंवा त्यांनी दिलेला त्यातला लढ्यातला संघर्ष असेल, त्यात अनेक सत्याग्रह होऊन गेले. म्हणजे जसं की चंपारण सत्याग्रह झाला, खेडा सत्याग्रह झाला, अहमदाबाद मधला कामगारांचा लढा असेल, खिलाफत चळवळीला पाठिंबा असेल, असहकार चळवळ असेल, अशा अनेक घटना गांधीजींच्या आयुष्यात घडल्या. प्रामुख्यानं जेव्हा सरकारने मिठावर कर लावला तेव्हाची दांडी यात्रा असेल, जे आपण सगळ्यांनी डोळ्यापुढे ध्येय ठेवायला हरकत नाहीये की आपल्याला किती मोठं व्हायचं आहे जीवनामध्ये. त्यामुळे गांधीजींनी एवढं मोठं व्हायचं, ते त्यागमूर्ती आहे. याच सगळ्या पैलूंवरती विशेष प्रकाश टाकण्याकरता तुमची आणि माझी गांधी हा विषय घेऊन आपल्यासोबत आहेत आज उमेशजी कुदळे सर. रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून मला सगळ्यांना आनंद वाटेल आपल्या सगळ्यांना परिचय करून देण्याचा महाएनजीओ फेडरेशनचा. तोपर्यंत सर जॉईन करतीलच. महाएनजीओ फेडरेशन ही महाराष्ट्रातल्या 2000 सामाजिक संस्थांचं एक संघटन, एक शिखर संस्था की जी मोठ्या संस्थांना अनेक लोक ओळखतात, पण लहान संस्थांचा परिचय मात्र ते कार्यरत असतात पण परिचय होत नाही. अशांना एक प्लॅटफॉर्म उभा करण्याकरता आदरणीय श्री शेखरजी मुंदडा यांनी परमपूजनीय श्री श्री रविशंकरजी गुरुजी अर्थात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरुदेव यांच्या आशीर्वादानं याची स्थापना केली आणि आता महाराष्ट्रभर गेली 4 वर्ष ही संस्था कार्यरत आहे. मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो, कोरोनापासून ते आतापर्यंत मागच्या 2 वर्षामध्ये जो काही 1.5-2 वर्षाचा कालावधी आहे, महाएनजीओच्या माध्यमातून जवळपास 3.5 लाखहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत महाएनजीओ फेडरेशन ही मदत घेऊन पोहोचली आहे. प्रत्येक महिन्याला महाएनजीओ फेडरेशन 100 संस्थांना घेऊन एक सामाजिक उपक्रम राबवत असते. जसं की बीज राखी असेल, त्यासोबतच योग यज्ञ असेल, अशा अनेक गोष्टींना घेऊन महाएनजीओ सध्या काम करते, कार्यरत आहे. आदरणीय उमेश सर आलेले आहेत, त्यांची आपण प्रकर्षानं वाट पाहत होतो. सर, महाएनजीओ परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. माझं कर्तव्य समजतो मी की आज आपले जे वक्ते आहेत त्यांचा परिचय आपल्या सर्वांना करून देणे गरजेचं आहे. मुळात आपण सगळेच त्यांना ओळखतात. एखादा व्यक्ती जो असा आहे की जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, जो सामाजिक काम करतोय आणि उमेश सर हे नाव त्यांना माहित नाही, इतकं मोठं वलय उमेश सरांनी या काही काळामध्ये मिळवलेलं आहे. थोडक्यात परिचय त्यांचा द्यायचा झाला तर इतिहास तज्ञ म्हणून ते सगळ्या स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची लाडकी गुरुजी आहे, त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रातले समाज सुधारक हे अत्यंत महत्वपूर्ण असं त्यांचं एक पुस्तक आहे, जे की प्रत्येकाकडे संग्रहित असलं पाहिजे. त्याचे ते लेखक आहेत. रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून मागील अनेक वर्ष ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दिशादर्शन करण्याचं काम करतात. आपण सगळ्यांना माहिती आहे की स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद हे वाक्य घेऊन कर्मवीरांनी जो प्रवास केला, त्या कर्मवीरांनी जी शिक्षणाची गंगा घराघरापर्यंत पोहोचवली, तसं अनंत स्वप्न या क्षेत्राविषयी होतं, तेच स्वप्न वराशी बाळगून आदरणीय उमेशजी आणि त्यांचा परिवार अर्थात रयत प्रबोधिनी प्रवास करतायत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातनं प्रथम क्रमांकाने उमेशजी पोलीस उपनिरीक्षक या पदी ते पास झाले होते. पण नंतर आपल्याकडचा ज्ञानाचा साठा किंवा आपल्याकडचा अभ्यास
हा आपला पुरता मर्यादित न राहता तो सगळ्यांपर्यंत जावा, त्या न्यायानं उमेशजींनी, रयत प्रबोधिनी, त्यांचा सगळा विस्तार आणि त्यांचं कार्यबहुल आपल्या सगळ्यांना याचा परिचय आहेच. म्हणजे असं होईल की उमेशजींच्या कार्याविषयी बोलावं म्हणजे त्यांचं कार्य हे सूर्याप्रमाणे आहे आणि आम्ही बोलतोय ते काजव्याप्रमाणे. ते काजव्याचा प्रकाश कुठे आणि सूर्याचा प्रकाश कुठे आहे? इतकं मोठं काम उमेशजींचं आहे. ठीक आहे, आपण थेट मुख्य विषयाकडे वळूया. आज गांधी जयंती आहे आणि महाएनजीओ फेडरेशनने आदरणीय भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महात्मा गांधी, पंडित दीनदयाल उपाध्याय या सगळ्या समाजसेवकांच्या, समाजसुधारकांच्या संयुक्त विद्यमानं त्यांच्या जयंतीच्या विद्यमानाने आपण एक उपक्रम केला, तो अर्थात सेवा आणि समर्पण अभियान. माननीय शेखरजी मुंडा यांच्या विशेष प्रयत्नानं आणि महाएनजीओ फेडरेशनची संचालक समिती यांच्या विशेष प्रयत्नातनं हा उपक्रम महाराष्ट्रातल्या 100 एनजीओनी राबवला. त्यासोबतच 71 ठिकाणी आपण स्वच्छता किट लोकांना उपलब्ध करून दिल्या. गांधीजींचं जे ब्रीदवाक्य होतं की स्वच्छ भारत असला पाहिजे, जे आता आदरणीय नरेंद्रजी मोदी जे आहेत ते पुढे ते प्रवाहित करत आहेत. या अनुषंगानं नेमके गांधी आपल्याला कळाले का? गांधींचं नेमकं कार्य कसं होतं? ती प्रणाली नेमकी कशी होती? म्हणजे आयुष्यभर त्याग करताना असणारा माणूस जेव्हा आपला देहत्याग करतो, तेव्हा शेवटी हे राम असं म्हणतो. जी काही मंडळी त्यांच्यासोबत शेवटच्या काळात होती. म्हणजे अध्यात्म, सेवा, समर्पण आणि देशभक्ती याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गांधी. ते नेमके कसे होते? अर्थात तुमचे आणि माझे गांधी ते कसे? हे आपण आदरणीय उमेश सरांच्याच अमृतवाणीतनं श्रवण करूयात. माझी सरांना विनंती आहे की आपण आपला अमूल्य वेळ आमच्या महाएनजीओच्या उपक्रमाकरता दिला, त्याबद्दल प्रथमतः मी आपला आभारी आहे. आणि आपलं मार्गदर्शन, संबोधन ऐकण्याकरता सगळी मंडळी अत्यंत प्रतीक्षित आहेत. आपणास विनंती की कृपया आपण आपला आजचा विषय तुमचे आणि माझे गांधी याच्यावरती आपलं प्रकटन करावं. खूप खूप धन्यवाद दादा. सर्वप्रथम आपण मला बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी महाएनजीओचे, शेखरजींचे विशेषतः खूप खूप आभार मानतो. महाएनजीओ नावातच महा आणि महाएनजीओ या मोठ्या काम करणाऱ्या संस्थेच्या या प्लॅटफॉर्मवरती मला बोलण्याची संधी मिळाली, हे माझं मी भाग्य समजतो. आणि महाएनजीओच्या कामाचं स्वरूप मी पाहत असताना सेवा आणि समर्पण, मगाशी तुम्ही आपली चर्चा झाली त्यावेळी तुम्ही मला एक PDF शेअर केली होती, त्यामध्ये सेवा आणि समर्पण असा एक शब्द मला आला. तर मला असं वाटतं की सेवा आणि समर्पण या भारत भूमीला प्राचीन भारताच्या इतिहासापासून ते अगदी आजपर्यंत ही देणगी आपल्याला मिळाली. आपण जगापेक्षा वेगळे का आहोत? तर आपण सेवा देणारे लोक आहोत आणि सेवा देत असताना आपण त्याग करणारी लोक आहोत, समर्पण करणारी लोक आहोत. तर मला असं वाटतं की याच विचारावरती गांधीजी जगले आणि महात्मा झाले. तर मला असं वाटतं की महात्मातला महा तर आपल्या महाएनजीओ मध्ये आहे आणि तोच विचार सेवा आणि समर्पणाचा या संस्थेच्या माध्यमातून पुढे तुम्ही लोक घेऊन जाताय आणि या प्लॅटफॉर्मवरती मला बोलण्याची संधी तुम्ही दिली त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. संस्थेचं काम दादांच्या माध्यमातून मला कळतं आणि खूप वेगवेगळ्या डायमेन्शन्स मध्ये ही संस्था काम करते. आणि गांधीजी जे म्हणायचे की इथं केंद्रबिंदू हे खेडं असलं पाहिजे. ग्राम स्वराज्याचे जे स्वप्न होतं गांधीजींचं ते सत्यात आणायचं असेल तर खेड्यामध्ये काम केलं पाहिजे, इथल्या शोषितासाठी काम केलं पाहिजे, इथल्या वंचितासाठी काम केलं पाहिजे. आणि या व्यवस्थेचा शेवटचा घटक जर कोण आहे तर तो व्यक्ती आहे. आणि आपलं काम, आपला विकास जर झिरपलाय का नाही हे पाहायचं असेल तर त्या शेवटच्या माणसाचा विकास झालाय का नाही हे पाहावं लागेल आपल्याला. आणि मला असं वाटतं की त्या शेवटच्या माणसाच्या विकासासाठी अहोरात्र म्हणजे कोविडमध्ये आपण बघितलं की अहोरात्र महाएनजीओ काम करत होता. आता काल परवा दादा आपली चर्चा झाली त्यावेळेला पंढरपूरच्या एकंदरीत त्या परिसरात काम करणाऱ्या मंदिरावर अवलंबून असणाऱ्या मंडळींच्या संदर्भानं महाएनजीओनं काम केलं. आणि किराणाची किट वाटपापासून ते पाण्याचे टँकर देण्यापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये महाएनजीओने जे काम केलं ते खूप मोठं आहे. आणि स्त्री शिक्षण, बाल शिक्षण, वृक्षारोपण ते अपंग सेवा, आरोग्य सेवा, सांस्कृतिक, महिला सक्षमीकरण, तर मला असं एकही डायमेन्शन दिसलं नाही की जिथं महाएनजीओचं काम नाही. आणि या खूप मोठ्या डायमेन्शनच्या एका मोठ्या संस्थेच्या प्लॅटफॉर्मवर माझ्यासारख्या सामान्य एका विद्यार्थ्याला इतिहासाच्या बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. पहिली गोष्ट की मी पठडीतला वक्ता नाहीये आणि मी दादांना त्या दिवशी माझी मर्यादा सांगत होतो की दादा मी पठडीतला वक्ता नाहीये, मी अकॅडमिक चौकटीमध्ये बोलणारा माणूस नाहीये, मी असं मोकळा बोलणारा माणूस आहे. क्लासमध्ये विद्यार्थ्यांशी बोलत असतो. माझा इतिहासाचा प्रवास हा थोडासा वेगळ्या बाजूने झालेला आहे आणि
जे मी काय आज मांडीन तुमच्या समोर, हे मी माझा अनुभव मांडेल. म्हणून विषय ज्या वेळेला मी निवडत होतो त्यावेळेला तुमचे आणि माझे गांधी असा विषय का निवडला, तर मला असं वाटतं की तिथूनच सुरुवात करावी, की तुमचे आणि माझे का, तुमचे आणि आमचे का नाही. तर तुमचे आणि आमचे म्हणलं ना की वादाला तोंड फुट, की गांधी तुमचा आहे का गांधी आमचा आहे. तर मला असं वाटतं गांधी आपल्या सगळ्यांचा आहे आणि त्या सगळ्या अद्वैतामध्ये मी माझा एक आहे त्यातला, म्हणून मी तुमचे आणि माझे असा हा विषय घेतलेला होता. तुमचे म्हणजे ज्याला त्याला वेगवेगळा गांधी कळत गेलेला आहे आणि त्या वेगवेगळ्या गांधी जसा जसा आपण विकसित होत आलो, आपण लहानाचे मोठे होत आलो. हे बोलत असताना सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की मी उमेश कुदळे माझं नाव आहे. मी पुण्याजवळचे जेजुरी नावाचं गाव आहे. तर त्या जेजुरीचा मी रहिवासी आहे आणि माझं अकॅडमिक क्वालिफिकेशन मी बी फार्म आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन माझं MBA आहे. मी सध्या लॉचा स्टुडंट आहे आणि MA हिस्ट्रीतून झालेलं आहे माझं. हिस्ट्रीचा माझा अर्थानुअर्थ संबंध नव्हता. खंडोबाच्या पायऱ्या चढायला गेलो ना आम्ही, की आमच्या इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि गांधीजींचं एक छोटेखानी स्मारक खंडोबाच्या पायऱ्या चढताना दिसतं आणि म्हणून आम्ही जेजुरीकर असं म्हणतो की खंडोबा पॉलिटिकली करेक्ट आहे आणि त्या खंडोबाच्या गावाचे आम्ही रहिवासी आहेत. आणि आज जो काय मी विषय मांडणार आहे हा माझा गांधीजींच्या संदर्भाने जो काय आजपर्यंतचा प्रवास आहे. तर अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हणलं तर हा प्रवास कसा विकसित होत गेला, तर 1 रुपया चांदीचा सारा देश गांधीचा असं म्हणणारा मी किंवा आपण सगळेच नंतरच्या काळामध्ये, की गांधीजी केवळ आपल्याला रेल्वेतून जात असतील तर त्यांचे केस कुठल्या बाजूला उडत असतील असं आपण त्या गांधीजींवर टीका करत होतो. काही वेळेला आपण त्यांना गांधीजी टकला आहे, गांधीजी असा आहे, गांधीजी तसा आहे, असा आपण त्यांच्या संदर्भाने विचार करत होतो. नंतर मग आपल्याला वाटलं की गांधीजींनी देशाची फाळणी केली, ते देशाचे गुन्हेगार आहेत. नंतर आपल्याला वाटलं की गांधीजींमुळे भगतसिंगांना शिक्षा झाली. मग आपण वयाची तिशी ओलांडली आणि वयाची तिशी ओलांडल्यानंतर मग आपल्या असं लक्षात आलं की अरे आपण जो विचार करत होतो हे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी होतं. हा माणूस अज्ञात होता आणि आपण जसं जसं काळाच्या त्या त्या टप्प्यावरती पुढे येत गेलो, जसं जसं वय वाढत जातं तसा तसा गांधी अधिक कळतो, पचतो आणि रुचतो असं मी नेहमी म्हणतो. या सगळ्या प्रक्रियेतून तुमचा आणि माझा सगळ्यांचा प्रवास झालेला आहे. पण नंतर एका विशिष्ट टप्प्यावर जर आपण स्वीकार करणारे असू, आपण ऍक्सेप्ट करणारे असू, तर मग आपल्याला गोष्टी कळतात की हा माणूस हा लार्जर दॅन लाईफ होता. लार्जर दॅन लाईफ म्हणजे किती मोठा होता हा माणूस, तर या माणसाला आफ्रिकेनं स्वीकारलं, या माणसाला USA स्वीकारलं, या माणसानं म्हणजे भारताच्या प्रादेशिक मर्यादा ओलांडून हा माणूस पलीकडे गेला. गांधीजींच्या नेतृत्वाची जडणघडण जर बघायला गेलो आपण, तर सर्वसाधारणपणे वयाची 28 वर्ष या माणसानं भारतामध्ये ऍक्टिव्ह राजकारणात व्यतीत केली. वय 28 वर्ष ऍक्टिव्ह राजकारण. 1920 साली यांचं राजकारण सुरू झालं. ते 48 पर्यंत त्यांचं ऍक्टिव्ह राजकारण सुरू होतं. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत प्रवास केला. म्हणजे 3 खंडामध्ये या माणसाचं काम झालं. एक आहे भारत, आशिया खंड ज्याला म्हणतो आपण, दुसरा आफ्रिका आणि तिसरा आहे युरोप खंड. अशा 3 खंडामध्ये गांधीजींनी काम केलं. युरोपातून काम करत असताना गांधीजींना युरोपमधला सिव्हिल राईट्सचा जो मुद्दा आहे किंवा मानवी स्वातंत्र्याचा जो मुद्दा आहे तो कदाचित त्यांनी अंगीकारला असेल. आफ्रिकेमध्ये काम करत असताना आफ्रिकेतला वर्णद्वेष त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला असेल आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांनी काम करायला सुरुवात केली असेल आणि त्याचं काय म्हणूया ग्राउंड त्यांनी जे काही निवडलं काम करण्यासाठी ते भारत देश होता. तर मला असं वाटतं की हे जे काम होतं गांधीजींचं हे ग्लोबल टू लोकल अशा पद्धतीने आलेलं दिसतं. म्हणजे ते किती लोकल होतं, तर ते इतकं लोकल होतं की गांधीजी सांगत होते खेड्याकडे चला. लक्षात घ्या, खेड्याकडे चला, खेडी प्रजासत्ताक असली पाहिजे, खेड्याचा स्वतंत्र घटक असला पाहिजे आणि खेड्यांमध्ये जर आपण डेव्हलपमेंट केली तर हा देश पुढे जाऊ शकतो. गांधीजी त्यासाठी एक उदाहरण देतात. गांधीजी म्हणतात ज्याप्रमाणे पाण्यामध्ये आपण जर दगड मारला ना आणि ज्या लाटा उत्पन्न होतात त्या लाटां ह्या लहानापासून मोठ्यापर्यंत उत्पन्न होत असतात आणि खेड हे ते पाण्यात मारलेल्या दगडांपासून उत्पन्न होणाऱ्या लाटांसारखे. म्हणजे खेड्यातून आपण शहरात येऊ, शहरातून आपण आणखी मोठ्या शहरात जाऊ आणि आणखी मोठ्या शहरातून देशाच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जाऊ असं गांधीजी म्हणतात. गांधीजींनी सगळ्या शहरांचा दुस्वास केला. मुंबई शहराचा मात्र कधीही गांधीजींनी दुस्वास केला नाही. म्हणजे माझ्या वाचण्यात आलं नाही अजून की गांधीजींनी मुंबईचा दुस्वास केला. गांधीजींना आवाजाचा काही इश्यू आहे का? नाही नाही, एकदम व्यवस्थित होतं. ओके ओके. गांधीजींनी सगळ्या शहरांचा रागराग केला पण गांधीजींनी कधी मुंबईचा रागराग केला नाही. आणि त्याच अनुषंगाने थोडंसं आपण पुढे जाऊ की गांधीजींचं आणि महाराष्ट्राचं नातं कसं होतं. म्हणजे मी अभ्यास करत होतो, मला वाटायचं की गांधीजी तर गुजरातचे होते.
कालांतराने मला वाटलं की गांधीजी तर दुसरे कुठले तरी होते. आणि म्हणजे लहानपणी जसं जसं वाचत गेलो, ज्या ज्या गोष्टी हातात आल्या, मग नंतर इथं अभ्यास करताना मला एक गोष्ट कळाली की अरे गांधी, महाराष्ट्राशिवाय गांधी अपूर्ण आहे आणि गांधींशिवाय महाराष्ट्र अपूर्ण आहे. कसं? तर गांधीजींचे राजकीय गुरु गोखले महाराष्ट्राचे आणि गांधीजींचे शिष्य विनोबा हेही महाराष्ट्राचे आहेत. म्हणजे महाराष्ट्राची जी सगळी परंपरा आहे ही गोखले, गांधी आणि विनोबा अशा पद्धतीने सुरू झालेली दिसते. आणि आपले विनोबा गांधीजींना कसे भेटले, म्हणजे माझ्यापेक्षा खूप मोठी लोक असतील इथं, पण गांधीजी विनोबांना कसे भेटले किंवा विनोबा गांधीजींना कसे भेटले, तर आपले विनोबा संन्यस्त वृत्तीनं काशीला गेले. तिथे राहून ते तसेच हिमालयात निघून जाणार होते आणि गांधीजी त्यांना भेटले, गांधीजींना पत्र पाठवलं आणि गांधीजींना म्हणाले की मला असं असं तुम्हाला भेटायचं. गांधी म्हणले आश्रमात या आणि गांधीजींनी त्यांना कोचरबच्या आश्रमात बोलवलं. कोचरबच्या आश्रमामध्ये पहिला गांधीजींचा भारतात आल्यानंतरचा आश्रम हा कोचरबचा आश्रम आहे. त्याच्यानंतर ऍक्च्युली साबरमती आणि मग पुढे सेवाग्राम. आपल्या हयातीत एकूण 5 आश्रम गांधीजींनी स्थापन केले. त्यातला पहिला फिनिक्स आश्रम दक्षिण आफ्रिकेतला, दुसरा आपल्या गुरूंच्या नावाने लिओ टॉलस्टॉय यांच्या नावाने दुसरा जो आश्रम आहे त्यांचा तो जोहान्सबर्ग मधला आफ्रिकेतला, तिसरा कोचरबचा, चौथा महाराष्ट्रातले हे 2 आपले सेवाग्रामचा आश्रम आणि चौथा साबरमतीचा आणि 5वा सेवाग्रामचा आश्रम. म्हणजे काम किती करावं, तर सेगाव नावाचं गाव जिथं गांधीजींनी काम करायला सुरुवात केली आणि ते गाव सेवाग्राम म्हणून प्रसिद्ध झालं पुढे. म्हणजे आपलं काम किती असावं. आज बऱ्यापैकी सगळी लोक एनजीओची लोक आहेत आणि मला याची पूर्ण कल्पना आहे की खूप सगळी गावं ही वेगवेगळ्या एनजीओच्या नावाने ओळखली जातात. म्हणजे आज आपण नगर म्हणलं की आपल्याला स्नेहालय आठवतं. तर अशी खूप वेगवेगळी आयडेंटिटी आपल्याला या सामाजिक काम करणाऱ्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी मिळवून दिलेली. गांधीजींचा विचार करत असताना गांधी आणि महाराष्ट्राच्या विषयावरती आपण चर्चा करत होतो. तर गांधीजींची गुरु परंपरा आणि शिष्य परंपरा ही अशा पद्धतीने महाराष्ट्रात आलेली दिसते आपल्याला. तर येस, थँक्यू सो मच. आणि गांधीजींच्या ऍक्टिव्ह पॉलिटिकल आयुष्यातली जी सर्वाधिक आंदोलनं गांधीजींनी केली त्या सगळ्या आंदोलनांची सुरुवात ही महाराष्ट्रातनं झालेली. असहकार चळवळीची सुरुवात मुंबईमधून झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरं एक आंदोलन आपवते सविनय कायदेभंगाचं, ते झालं मुंबई प्रांतातच. म्हणजे बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट हा 1960 साली आला, पण त्यापूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नव्हत्या, एकाच प्रांताचा त्या भाग होत्या. बॉम्बे प्रॉव्हिन्स असं आपण ज्याला म्हणतो. ते सविनय कायदेभंगाचं आंदोलन देखील दांडी या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला दिसतं. आणि तिसरं जे आंदोलन आहे 1942चं आंदोलन, त्याची सुरुवात देखील पुन्हा मुंबईमधूनच झालेली दिसते. त्याच्यामुळं एकंदरीत गांधीजींची सगळी राष्ट्रीय आंदोलनं जी झाली, चंपारणने हे पहिलं शेतकऱ्यांसाठी केलेलं आंदोलन हे आपवते जे बिहारमध्ये झालं. बाकी अहमदाबादचं आंदोलन पुन्हा बॉम्बे प्रांतात झालेलं आहे. खेड्याचं आंदोलन पुन्हा बॉम्बे प्रॉव्हिन्स मध्ये झालेलं आहे. असहकार बॉम्बे प्रॉव्हिन्स मध्ये झालेलं आहे. सविनय बॉम्बे प्रॉव्हिन्स मध्ये झालेलं आहे. आणि चले जावचं जे आंदोलन आहे क्विट इंडिया, तेही बॉम्बे प्रॉव्हिन्स मध्ये झालेलं आहे. मग गांधीजींना मुंबई का आवडत होती हा मुद्दा येईल. म्हणजे गांधीजींना बॉम्बे प्रॉव्हिन्स का आवडत होता, तर गांधीजी असं म्हणायचे की महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहळ आहे आणि इथल्या लोकांमध्ये त्यागाची वृत्ती आहे, इथल्या लोकांमध्ये समर्पणाची वृत्ती आहे आणि महाराष्ट्र जे करू शकतो ते दुसऱ्या कुठल्या प्रांतातल्या लोकांना जमल असं मला काही वाटत नाही. आणि मला असं वाटतं की ही त्यागाची वृत्ती, ही समर्पणाची वृत्ती या महा एनजीओच्या माध्यमातून मागचे काही दिवस मी अनुभवतोय. इथं काम करणाऱ्या सगळ्या सेवाभावी संस्था, तुम्ही महाराष्ट्राच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये, देशाच्या जडणघडणीमध्ये खूप महत्वाचा वाटा, म्हणजे जिथं ऍडमिनिस्ट्रेशन पोहोचत नाही, आमच्या जिथं सिस्टीम्स पोहोचत नाहीत, सिस्टीम मध्ये खूप लॅकून आहेत, पोहोचू शकत नाही, तिथं तुम्ही लोक पोहोचलेले आहात आणि खूप मनोभावे तुम्ही काम करत आहात. त्याबद्दल खरं तर तुम्हाला सगळ्यांना वंदन केलं पाहिजे. आम्ही अकॅडमिक लोक काय करणार, आम्ही अशी भाषणे करणार आणि निघून जाणार. पण गांधीजींच्या कृतींचे वारसदार जर कोण असाल तर ही सगळी काम करणारी लोक ही या महापुरुषांच्या कृतींचे वारस आहे. आम्ही भाषणांचे वारस, आम्ही कृतींचे वारस नाहीये. तुम्ही लोक कृतींचे वारस आहात, त्याबद्दल संपूर्ण समाज म्हणून आम्ही प्रथमतः तुमचे सगळ्यांचे ऋणी आहोत. गांधीजींचं मुंबई किंवा गांधीजींचं महाराष्ट्राचं अजून काय कनेक्शन आहे, तर आणखी जर आपण आत आलो तर एक गोष्ट असं लक्षात येतं की गांधीजींनी तब्बल 6.5 वर्ष तुरुंगात काढली त्यांच्या आयुष्यातली. खूप मोठा काळ होता. थँक्यू सो मच सर. खूप मोठा काळ गांधीजींनी तुरुंगात काढला. 6.5 वर्ष हा गांधीजींचा तुरुंगातला कालावधी. त्यातली गांधीजींचं 1922 साली असहकाराचं आंदोलन संपल्यानंतर गांधीजींवरती जो पहिला राजद्रोहाचा खटला लागला, त्याच्यानंतर गांधीजींना जी शिक्षा झाली ती गांधीजींनी पुण्यात भोगली, येरवडा कारागृहामध्ये. आणि गांधीजींवरती त्या काळात अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं, ते पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये परत.
याच्यानंतर 1930च्या सविनय कायदेभंगामध्ये गांधीजींना अटक झाली आणि गांधीजींना परत कुठं ठेवलं? येरवड्याच्या तुरुंगामध्ये, जिथं पुणे करार झाला. बरोबर, आजही येरवड्यामध्ये जायची वेळ आली, आपल्याला कुणाला येऊ नये येरवड्याला जाण्याची वेळ, चांगल्या कामाच्या संदर्भाने येरवड्याला जाण्याची वेळ आली आपल्याला कधी, तर आपल्याला नक्की ती जागा पाहता येईल तिथे गेल्यावर. तिसरं सविनय कायदेभंगाचं आंदोलन झालं आणि परत एकदा गांधीजींना अटक झाली आणि अटक करून गांधीजी परत कुठं आले? तर परतही आगा खान पॅलेस मध्ये आले गांधीजी. आणि आगा खान पॅलेसही परत कुठे आहे? गांधीजींचा पुण्यात आहे. गांधीजींचे आवडता शिष्य महादेवभाई देसाई, त्यांचंही निधन, मानसपुत्र गांधीजी त्यांना म्हणत होते, त्यांचंही निधन पुण्यात झालं. बाणचं निधन देखील पुण्यात झालं. आणि या सगळ्या गोष्टी या गांधीजींच्या पुण्याच्या संदर्भाने महत्वाच्या आहेत. गांधीजींचं पहिलं चरित्र ज्यांनी लिहिलं, अवंतिकाबाई गोखले, मराठीतून पहिलं चरित्र आलं, त्या महाराष्ट्राच्या आहेत. गांधीजींचे राजकीय गुरु महाराष्ट्राचे, गांधीजींचे शिष्य पराव महाराष्ट्राचे. मोठ्या अर्थानं गांधीजींच्या महात्मा होण्यामध्ये जर कोणाचा वाटा असेल तर या महाराष्ट्र या देशाचा आहे, महाराष्ट्र या राष्ट्राचा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून महा हा शब्द, महा एनजीओच्या नावामध्येच महा आहे, तर महा हा शब्द किती महत्वाचा आहे आपल्याला, मला थोडंसं ते सांगायचं होतं आणि म्हणून मी हे इतक्या विस्तृतपणे मांडलं. तर गांधीजी गांधीजींचे खूप वेगवेगळे डायमेन्शन्स आहे. गांधीजी आणि महाराष्ट्राची ही एक डायमेन्शन. म्हणजे मला अभ्यास करत असताना हे माझे गांधी आहेत, की मला असं वाटतं की गांधी हा ना, आधार कार्ड जर काढलं ना तर हे कुठंतरी जेजुरी सासवड मध्ये गांधीजींचा आधार कार्डावरचा ऍड्रेस निघेल. म्हणजे असं प्रत्येकाला वाटत असतं की गांधीजी तुमच्या माझ्या घरातले आहेत. किती सामान्य जगला माणूस. हे गांधीजींनी वस्त्रत्याग केलेलं 100वे वर्ष. आणि तुम्हाला मोठं व्हायचं असलं ना तर तुमचं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. तुम्हाला मोठं व्हायचं असलं ना तर तुम्ही आध्यात्मिक असलं पाहिजे असं गांधीजी सांगतात. आध्यात्मिक असलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, बऱ्याच वेळेला आपण का नास्तिक होतो, म्हणजे तुम्हाला नास्तिक असण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य या देशाच्या घटनेनं दिलेलं आहे, त्याबद्दल अजिबात दुमत नाहीये. तुम्हाला नास्तिक होणं हा तुमचा वैयक्तिक मुद्दा आहे, अभिव्यक्ती आहे तुमची. ती आर्टिकल 19 मध्ये दिलेलं आहे तुम्हाला, 21 मध्ये दिलेलं आहे, 25 ते 28 मध्ये धर्म राखण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे. मग ते धर्म राखत असताना इतरांनीही त्यांच्या धर्माचं पालन करणं हे पण स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे कदाचित आपण नास्तिक होताना बऱ्याच वेळेला दुसऱ्याच्या धर्मावर सहज मोकळ्यापणाने टीका करून जातो आणि ती आपण गांधीजींच्या स्पेसमध्ये जाऊन करतो. मला हे खटकतं कधी कधी. म्हणजे आपण पुरोगामी असलं पाहिजे वैयक्तिक आयुष्यात, पण टीका करत असताना आपण काय सेंटरला धरून लोकांवर टीका करतो? आपण गांधीजींना धरून लोकांच्या धर्मावर टीका करतो. अरे पण गांधीजींनी इतका सनातन हिंदू धर्माचं पालन करणारा माणूसच भेटणार नाही तुम्हाला. हे सत्य आहे. म्हणजे हिंदू असण्याची सर्वोच्च पातळी म्हणजे सेवा आणि समर्पण असं गांधीजी सांगतात. राजकारणाचं आध्यात्मिकरण केलं पाहिजे असं गांधीजींचा काय असेल लक्षात ठेवा. राजकारणाचं आध्यात्मिकरण असं म्हणजे काय, की राजकारण्यांचं चारित्र्य शुद्ध असलं पाहिजे, राजकारणी नीतिवान असले पाहिजे, राजकारण्यांनी गोरगरिबाचं कल्याण केलं पाहिजे. आणि हे करत असताना हे राम म्हणलं पाहिजे. या केसमध्ये गांधीजी आणि तुकोबा तुम्हाला भेटतील. तुकोबा शेतकऱ्याचा संत असं आपण म्हणतो, बरोबर. या शेतकऱ्याचा संत असलेल्या तुकोबांच्या 16 अभंगांचं भाषांतर गांधीजींनी इंग्रजीमध्ये केलं. कोणते गांधीजी? जे गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये ज्या वेळेला गोखले गेले 1912 साली, त्यावेळेला गोखलेंना सांगतात की गोखले तुम्ही मराठीत भाषण करा, मी त्याचं हिंदीत ट्रान्सलेशन करतो. आणि गोखलेंनी मराठीत भाषण केली आणि गांधीजींनी हिंदीत ट्रान्सलेशन केले. का? गोखलेंना इंग्रजी येत नव्हतं का? तर गांधीजींचं म्हणणं होतं की स्वदेशी आपण बोललं पाहिजे, स्वभाषा आपण जपली पाहिजे आणि स्वधर्म आपण सांभाळला पाहिजे. म्हणजे या बाजूला चिपळूणकरांची बाजू ते पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसतात. हीच बाजू टिळकांची आहे, स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म. आपल्याला काय झालं माहित नाही मला नंतरच्या काळात. आपण या लोकांमध्ये का भांडणं लावायला सुरुवात केली? आपण समन्वयाच्या मुद्द्यावर बोलू ना. वादाच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा समन्वयाच्या मुद्द्यावर बोलू. आपल्याकडे कृती नाहीये, लक्षात घ्या. वाद घालण्याशिवाय आपल्याकडे कृतीशील काही नाही. वाद घालण्यापेक्षा संवाद करू आणि कृतीशील कार्यक्रम घेऊन पुढे जाऊ. झाले असतील मतभेद, झाले, साधन सुचितेचा मतभेद आहे ना. टिळकांचं म्हणणं आहे की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणत्याही साधनाचा वापर मी करीन आणि ते माझ्यासाठी योग्य आहे. गांधी म्हणतात की देशाला स्वातंत्र्य नाही मिळालं तरी चालेल, पण मी साधन सुचिता सोडणार नाही. हे दोन्ही लोक त्या उंचीवर ग्रेट आहेत. त्या काळाची आपत्ती असलेली ही लोक आहेत. तुम्ही आणि मी 2021 मध्ये बसून टिळकांचं हे चुकलं आणि गांधीजींचं ते चुकलं हे म्हणणं खूप सोपं आहे, लक्षात घ्या. परंतु हे आपल्याला 2021 मध्ये जेव्हा आपण स्वतंत्र भारतामध्ये 1950 ला घटना झाली, प्रजासत्ताक झालो, मोकळा श्वास घेताना बोलणं खूप सोपं आहे. त्या काळी एका परकीय जोखडाखाली आपण ज्या वेळेला स्वातंत्र्य चळवळ उभी करत होतो, तर त्या वेळेला त्या तडजोडी कराव्या लागलेल्या आहेत. नाईलाजास्तव तडजोडी कराव्या लागलेल्या आहेत.
आणि ज्याने त्याने आपला मार्ग निवडलेला आहे. गांधीजींनी कधीही टिळकांचा अपमान केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही ना, कधी टिळकांनी गांधीजींचा अपमान केलेला आपल्याला पाहायला मिळत. बाबासाहेबांनी कठोर टीका केलेली गांधीजींवरती, पण कधीही गांधीजींनी बाबासाहेबांना प्रत्युत्तर उलटून दिलेलं नाहीये. कारण गांधीजींचं म्हणणं होतं की बाबासाहेब बोलतायत ते बरोबर बोलतायत, त्यांच्यावरती सनातनी मंडळींनी अन्याय केलेला आहे, त्यांचं म्हणणं योग्य आहे. आणि मग गांधीजी हरिजनांच्या सेवेसाठी परत पुढं निघून जातात. तर हे इतकं सगळं वाईट आहे असं. तर हे आता काय सांगू मी तुम्हाला, मुद्दा हा मी सांगत होतो की गांधी आणि तुकोबांचा समन्वय न दाखवी डोळा त्याहून आंधळा मी बरा, असं ज्या वेळेला ते म्हणतात, त्यावेळेला गांधीजींनी ही प्रतिकात्मक पद्धतीने उभी केलेली जी तीन काय म्हणूया आता माकडं आहेत, ते तीन ते प्रतीक आहे, ज्यामध्ये ते तुकोबांना त्या ठिकाणी पिक्चराइज करतात आणि तुकोबांचा अभंग त्या ठिकाणी ते आणतात तिथं, की वाईट पाहू नका, वाईट करू नका, वाईट बोलू नका, अशा पद्धतीने तुकोबा इथे येतात. मी परत अभ्यास करत असताना मला काही गोष्टी जाणवल्या की बाबा गांधीजींना नेमकं तुकोबांचा सर्वाधिक आवडलेला अभंग कोणता आहे. म्हणजे तुम्ही आणि मी थोडंफार जे काही काम करतो किंवा इथे खूप लोक काम करणारे लोक आहेत, तर आम्हाला सगळ्यांना एक अभंग भावतो नेहमी तुकोबांचा, जो गांधीजींचा खूप आवडता अभंग होता. तो होता, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तर मला असं वाटतं की दिस इज द अंडरलाईन. म्हणजे गांधी आणि तुकोबा परत एका मुद्द्यावर येऊन थांबतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि जे का रंजले, अरे ज्यांच्याकडे आहे ना त्यांच्याकडे खूप आहे. आणि गांधीजींनी त्या खूप असलेल्या लोकांना पण स्वातंत्र्य चळवळीत आणलेले आहे. जमनालाल बजाज चळवळीमध्ये आहेत त्यांच्यासोबत. आणि देशाला स्वातंत्र्य भारताला झाल्यानंतर ज्या वेळेला पहिला प्रश्न विचारला गेला की आता पुढची लढाई कुणाबरोबर, त्यावेळेला ते म्हणतात की भांडवलदारांबरोबर. परंतु गांधीजींनी कुठेही भांडवलदारांना नाकारलेलं नाहीये. आपण बऱ्याच वेळेला एका बाजूला जात असताना संपत्तीचं समान वाटप, संपत्तीचं समन्यायी पद्धतीने वाटप झालं पाहिजे का, तर 100% झालं पाहिजे. पण ते करत असताना टाटांना नाकारणार आहे का तुम्ही? टाटांना नाकारून नाही चालणार तुम्हाला. तुम्हाला समन्वयावरच यावं लागणार आहे. आणि गांधी स्वातंत्र्य चळवळीत जमनालाल बजाजांना घेतात, बिर्लांना घेतात, उमर सोभानींना घेतात, छोटानी शेख त्यांच्या सोबत आहेत, शंकरलाल बँकर त्यांच्या सोबत आहेत, अशी खूप सगळी मंडळी गांधीजींच्या सोबत या टप्प्यावर येतात. गोष्ट अशी होती की टिळकांचा स्वराज्य फंड उभा करायचा असतो. म्हणजे टिळक स्वराज्य फंड नावाचा. 1 ऑगस्ट 1920 साली टिळकांचं निधन होतं. आणि सगळ्या देशाला वाटतं की आता स्वातंत्र्य चळवळीचं काय होणार. गांधीजींनी 1 ऑगस्ट 1920 ही तारीख ऑलरेडी डिक्लेअर केलेली आहे की आता मी सहकार चळवळ चालू करणार आहे. आणि टिळकांनी जे मला नेमून दिलेलं काम आहे की देशाचा स्वातंत्र्य चळवळीचा हा यज्ञ अहोरात्र पेटत राहिला पाहिजे, हा असाच पुढे चालू राहिला पाहिजे. आणि स्वातंत्र्य किंवा स्वराज्य हा जर जी वीणा आहे, वीणा आता वारकऱ्यांच्या मध्ये वीणेला विशेष महत्व आहे आमच्यात, आणि ही वीणा कधी खाली ठेवली जात नाही. आणि गांधीजींनी स्वातंत्र्याची ही वीणा टिळकांच्या खांद्यावरून स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि 1 ऑगस्ट 1920 ला असहकाराचं आंदोलन चालू ठेवलं, कोणताही खंड पडू दिला नाही त्याचा. आणि स्वराज्य नावाचा जो थॉट आहे, एक लक्षात घ्या, गांधी प्रोडक्ट आहे सगळ्या गोष्टींचं. गांधी महात्मा फुलेंचं प्रोडक्ट आहे, गांधी टिळकांचं प्रोडक्ट आहे, गांधीजी गोखलेंचं प्रोडक्ट आहे, रस्किनचा सर्वोदयचा विचार आणला, अन टू द लास्ट मधून त्यांनी आणला, लिओ किंगडम ऑफ गॉड विदिन मी मधून ख्रिश्चॅनिटी घेऊन आले, सिद्धार्थ गौतम बुद्ध घेऊन आले, भगवान महावीर घेऊन आले, कृष्ण घेऊन आले, भगवद्गीता घेऊन आले. काय लेवलचं सिंथेसिस केलं या माणसानं. आणि हे करत असताना राजकारणाचं आध्यात्मिकरण नावाचं प्रकरण आपण मगाशी बघत होतो की त्या राजकारणाचं आध्यात्मिकरण करत असताना गांधीजी असं सांगतात की राजकीय माणसांनी पवित्र असलं पाहिजे. आणि गांधीजींनी कायम शुद्धतेचा आणि पवित्रतेचा आग्रह धरलेला आपल्याला दिसतो. 1 ऑगस्ट 1920 साली आपण चर्चा आता करत होतो की असहकाराची चळवळ सुरू करायची होती. आणि टिळकांना गांधीजीच काय सगळा देश महाराज म्हणत होते. बरोबर, टिळक महाराज असं गांधीजी त्यांना म्हणत होते. आणि टिळक महाराजांचं निधन झाल्यानंतर टिळक महाराजांना खरी श्रद्धांजली काय आहे, तर ज्या माणसानं टिळकांनी राजकारणाचं आध्यात्मिकरण केलेलं आहे बघा, ज्या माणसानं राजकारणाचं आध्यात्मिकरण केलं त्या माणसाला सर्वोच्च श्रद्धांजली म्हणजे त्यांचा स्वराज्याचा विचार पुढे घेऊन जाणं.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. खूप आपल्याला लहानपणापासून ऐकलेलं असतं, अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेला माझ्या बालमित्रांनो. सगळ्यांनी ऐकलेले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरपले उचलणार नाही, वगैरे वगैरे. ज्याप्रमाणे चिखलात कमळ उगवावे त्याप्रमाणे चिखली या गावी टिळकांचा जन्म झाला. हे सगळं ठीक आहे. काळाच्या या टप्प्यावर आपल्याला ही गोष्ट कधीतरी डिकोड करावी लागेल की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वराज्य इज माय बर्थ राईट आणि तो कोणतीही परकीय सत्ता हिसकावून घेऊ शकत नाही माझ्याकडून, कारण तो माझा बर्थ राईट आहे. म्हणून आम्हाला होम रूल द्या आणि आमचा बर्थ राईट द्या. हाच थॉट 1920 ला गांधीजींनी पुढे नेला. बहिष्काराचं अस्त्र टिळकांनी दिलेलं, स्वदेशीचं व्रत टिळकांचं आहे, स्वातंत्र्य टिळकांचं आहे, राष्ट्रीय शिक्षण टिळकांचं आहे. म्हणजे ज्या वेळेला 1920 ला टिळकांचं निधन होतं त्यावेळेला गांधीजी टिळकांच्या नावाने शाळा काढतात. बरोबर, पुण्यामध्ये 1920 ला शाळा निघाली, ज्याचं विद्यापीठ झालं पुढे गेल्यावर, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आणि या शाळा राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा होत्या. आणि राजकारणातली लोक पवित्र असतात, राजकारणातली लोक समाजकारणी असतात, राजकारणातली लोक शेवटच्या माणसाचा विचार करू शकतात, याचे उदात्त आदर्श म्हणजे हे लोक आहेत. आणि यांच्यातले समन्वयाचा मुद्दा मला जो सांगायचा तो हा समन्वयाचा मुद्दा आहे, स्वराज्य नावाचा मुद्दा. आणि मग टिळकांचं निधन होतं. गांधीजी 1 कोटी रुपये इतका फंड गोळा करायचं ठरवतात. 1 कोटी रुपये टिळक स्वराज्य फंडाची रक्कम होती. 96 लाख रुपये अवघ्या 3 महिन्यात गोळा होतात. 3 महिन्यात मुद्दा संपत असताना शेवटच्या एक तासभर शिल्लक राहिलेला आहे आणि 4 लाख रुपये कमी पडतायत. 96 लाख रुपये वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. काही ठिकाणी 2 लाख रुपये कमी पडलेत, काही ठिकाणी 4 लाख. आपण रॅन्डमली पकडून चालू ऑन एन ऍव्हरेज 4 लाख रुपये कमी पडलेले. आणि गांधीजी यावेळेला काय म्हणतात की किती शुद्ध असलं पाहिजे सामाजिक कार्यकर्त्यांना. गांधी म्हणतात की 4 लाख रुपये कमी पडलेत ना, ज्यांचे ज्यांचे पैसे घेतले त्यांना त्यांना परत द्या. अहो, कुणी 4 आणे दिलेत, कुणी 50 पैसे दिलेत, कुणी 1 रुपया दिलाय, हा बाबा काय सांगतो पैसे परत द्या. आणि मग अशा वेळेला जमनालाल बजाज आणि उमर सोबानी म्हणतात बापू थांबा, आम्ही 2-2 लाख रुपये देतो. आणि 4 लाख रुपये देऊन तो फंड ही लोक पूर्ण करतात. म्हणजे या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सर्वसमावेशकता किती महत्वाची. भांडवलदारही असला पाहिजे, शेतकरीही असला पाहिजे, कष्टकरीही असला पाहिजे. सगळी लोक गांधीजी सोबत घेऊन पुढे जाताना आपल्याला दिसतात. असं मला गांधीजी दिसतात. म्हणजे माझे गांधीजी दिसतात ना, ते भांडवलदारांचा दुस्वास करत नाही. माझे गांधी काय म्हणतात की तू वैयक्तिक आयुष्यात साधं असलं पाहिजे, परंतु दुसऱ्याच्या श्रीमंत असण्याची तुला अडचण असायची काही कारण नाही. दुसरा श्रीमंत, दुसरा जर क्रमांक 1च्या मार्गाने श्रीमंत झालेला असेल ना, तर तुला अडचण काय असली पाहिजे त्याची. म्हणजे पैसा कमावणं मुळात गैर नाही, त्या पैशाचं उपयोजन काय करता तुम्ही हे महत्वाचं आहे. आज महा एनजीओ सारखी संस्था हजारो लोकांना मदत करते. पैशाचं उपयोजन काय? पैशाचं उपयोजन काय? लोकसेवा हे पैशाचं उपयोजन. आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करतो. आमच्या आयोगाचं ब्रीदवाक्य आहे, स्वसुख निर्भिलाष खिद्दतेय लोके. कालिदासांचा एक रचना आहे. स्वतःच्या सुखाची अभिलाषा न धरता लोकहितासाठी कार्य करत राहणं. मला वाटतं तुम्ही सगळी ही मोठ्या मनाची माणसं तुमच्या आयुष्यातला खूप महत्वाचा वेळ देऊन या लोकहितासाठी स्वसुख निर्भिलाष खिद्दतेय लोकहित अशा पद्धतीने काम करत आहात. आणि मला वाटतं हा गांधींचा विचार. आणि हे समन्वयाचे मुद्दे मला सांगायचे जे मला कळाले. म्हणजे गांधीजी भांडवलदारांचा विश्वास करत नाही, श्रीमंताचा विश्वास करत नाही, ते सोबत असले पाहिजे. आपल्याला इथं कोण कोणाला पर्याय नाहीये, लक्षात घ्या. हे सगळे एकमेकाला पूरक आहोत आपण. सहजीवनावर गांधीजी विश्वास ठेवतात, सस्टेनेबल डेव्हलपमेंट वरती गांधीजी विश्वास ठेवतात. गांधीजींचं एकादश व्रत आहे, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. पण मी खूप सामान्य माणूस आहे, मला खूप मोठं काय माहित नाही. मला छोटं छोटं जे मला कळालंय ते हे असं कळालेलं आहे. त्याच्यानंतर गोष्ट अशी होती की गांधी आणि टिळकांचा हा समन्वयाचा मुद्दा, म्हणजे महाराष्ट्र आणि गांधींचा हा समन्वयाचा मुद्दा मला थोडक्यात तुम्हाला सांगायचा होता. दुसरी गोष्ट अशी झाली की बऱ्याच वेळेला आयुष्यात आपल्याला काय होतं, अपमान होतं. आम्ही खूप लहान आहे बरं का, अक्षयजी वयानं खूप लहान आहे मी, तरी पण आता हे थोडस वक्त्याच्या भूमिकेत असल्यामुळे मला 2 गोष्टी सांगाव्या लागतात. आपल्याला आयुष्यात खूप जिव्हारी लागणारे. थोडस मध्ये ब्रेक करतो. Yes, आपण yes. जसं म्हटलं की मी वयाने लहान आहे, माऊलींचं वय 21 वर्ष होतं, पण जगाला अजूनही एका ओवी कळण्याकरता अख्खं आयुष्य घालवावं लागते. ती उंची त्यांनी मिळवली. तसं आपलंही, आपण जसं सांगताय की वय लहान आहे पण आपला ज्ञानाचा अभ्यास इतका मोठा आहे की त्याची अशी मोजमाप करता येत नाही. थँक्यू सो मच. आयुष्यात आपल्याला जिव्हारी लागणारे अपमान झालेले आहेत सगळ्यांना. सगळ्यांना कधी ना कधी जिव्हारी लागणारे अपमान झाले, वाईट वाटलं, दुःख झालं, आपण नाकारलो गेलो, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मला एक घटना आठवती, ज्या घटनेला मागच्या वर्षी 125 वर्ष पूर्ण झाली जवळपास. 125 वर्ष पूर्ण झाली.
सेंट पीटर मॉरिसबर्ग नावाचं एक स्टेशन आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये, आणि या सेंट पीटर मॉरिसबर्ग नावाच्या स्टेशनवरती एक माणूस भारतातून गेलेला आहे, तिथं दादा अब्दुल्ला नावाच्या माणसाचा खटला लढवण्यासाठी. इकडं काय परिस्थिती झाली, मुंबईमध्ये येऊन सेटल होण्याचा प्रयत्न केला, मुंबईमध्ये काही सेटलमेंट मिळत नाहीये हे बघून मग तिकडं संधी मिळाल्यावर तिकडे गेले. सेंट पीटर मॉरिसबर्गला कुणीतरी क्लास 1च्या डब्यामधून सामान उचललं, बॅगा उचलल्या आणि काय केल्या, स्टेशनवरती फेकून दिल्या. जिव्हारी लागणारा अपमान होता. सगळ्या महापुरुषांच्या वाट्याला हा अपमान आलेला आहे. रानडेंच्या वाट्याला अपमान आले, रानडेंच्याही बॅगा गाडीतनं फेकून देण्यात आलेल्या होत्या. गांधीजींच्या बॅगा फेकल्या. गांधीजी स्टेशनवरती बसून काय विचार करत असतील? तर गांधीजी विचार करत होते की अरे माझा इन्सल्ट, बॅरिस्टर आहे मी, इंग्लंडमध्ये शिकलेला बॅरिस्टर, आणि त्या बॅरिस्टरचा अपमान केला, मी प्रचंड विद्वान आणि माझा हा लोकांनी अपमान केला, चला मी माघारी जातो घरी. आणि काय मला या देशामध्ये राहायचं नाही. विचार करा, गांधीजी जर त्याच वेळेला देश सोडून आले असते आफ्रिका, तर आपल्याला हा महात्मा मिळाला नसता. परंतु गांधीजी थांबले. गांधीजींनी विचार केला की नाही, हा अपमान आज माझ्या वाट्याला आला, फक्त हा अपमान आज फक्त माझ्या एकट्याच्या वाट्याला आला. मी जर याच्या विरुद्ध काम नाही केलं तर हा अपमान हजारो लोकांच्या वाट्याला येईल. तर मला असं वाटतं खूप सामाजिक संस्था या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. आता ऐकतायत बरीच लोक. इथल्या प्रत्येक सामाजिक संस्थेचा प्रमुख आहे, प्रत्येक सामाजिक संस्थेचा कार्यकर्ता आहे ना, याच्या आयुष्यात कधी ना कधी हे नाकारले पण आलेले, आणि हे नाकारले जात असताना या माणसांनी कुठंतरी कुणाच्या तरी आयुष्यात हे पीटर मॉरिसबर्ग आलेलं होतं. आणि हे पीटर मॉरिसबर्ग दरवेळेला नाकारणं असंच नाहीये. हे पीटर मॉरिसबर्ग कधीतरी खाडकंडोळे उघडले, एखाद्या महिलेवरती बलात्कार झाला त्यावेळेला, कधीतरी एखाद्या अपंग बहिणीवर अत्याचार झाला त्यावेळी खाडकंडोळे उघडले, आणि मग वाटलं की आपल्या आयुष्याचं प्रयोजन काय, तर मी जर इथं उभा नाही राहिलो ना तर हजारो लोकांचं असं होईल. आणि मला असं वाटतं की तुम्ही सामाजिक काम करणारी ही जी पण मंडळी आहेत, आणि हे सगळे म्हणजे महा एनजीओ आपली पॅरेंट आहे सगळ्यांची, तर ही सगळी मंडळी याच प्रेरणेनं कधी ना कधी कोणा सगळ्यांच्या आयुष्यात हे सेंट पीटर मॉरिसबर्ग आलेलं होतं, म्हणून आपण इथं आलेलो आहोत. तर मला असं वाटतं की गांधी असणं म्हणजे त्या सेंट पीटर मॉरिसबर्ग वरती कुठंतरी आत्मसाक्षात्कार होणं असतं, आणि हा आत्मसाक्षात्काराचा क्षण परिवर्तनासाठी पुरेसा असतो असं आपण म्हणतो. आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हा असा आत्मसाक्षात्कार येत असतो. मलाही वाटलं एक दिवस असाच इन्सल्ट झाला की काय काय करायचं आपल्याला आयुष्यात, आणि मग मी विचार केला की काय नाही करायचं, आपल्याला जे नाकारलेपण आलं ना त्याला धरायचं आणि काम करायचं. आणि रयत प्रबोधिनीची स्थापना झाली, आणि आज काम करतोय, थोडं थोडं बहुत छोटं मोठं काम करतोय. प्रशासनातला गोरगरिबांच्या घरातल्या पोरांचा टक्का वाढला पाहिजे, गोरगरिबाची पोरं प्रशासनात गेली पाहिजेत, आणि प्रशासनामध्ये गेल्यानंतर गोरगरिबाच्या मुंड्या नाही मुरगळल्या पाहिजेत परत येऊन. हाच विचार घेऊन कर्मवीर अण्णांनी जो थॉट दिला होता त्या विचारावर आमची ही संस्था काम करते, ज्या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही काम करताय. कारण सामाजिक लोकांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संदर्भातला अनुभव फार चांगला नसतो, तर तुम्हाला सगळ्यांना माझ्यापेक्षा जास्तीचे अनुभव आहेत. परंतु हे हे असं एकमेकाला पर्याय असण्यापेक्षा सामाजिक संस्था आणि प्रशासन हे दोन्ही एकमेकांना पूरक काय असू नये, आणि हे लोक जर एकमेकाला पूरक असतील तर आपण हा जो काही गाडा आहे समाजसेवेचा, हा, कारण आम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मधून समाजसेवाच करत असतो, तुम्ही तुमचं त्यागमूर्ती, तुम्ही त्याग करून सामाजिक कामच करताय. तर हे आपण सगळे जर एकत्र येऊन काम केलं तर हे काम आणखी चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. ह्या पद्धतीनं मला गांधी भेटलेला, आपल्याला मला जो भेटला तो गांधी अशा पद्धतीनं भेटला. आज लाल बहादूर शास्त्रींची पण जयंती आहे, आणि लाल बहादूर शास्त्रींना म्हणजे किती साधं असलं पाहिजे आयुष्यात. आपल्याला सगळ्यांना माहिती की माणूस पगाराचे अतिरिक्त पैसे जर आले तर ते पैसे परत देत होता. मुलाने जर पैसे घेतले तर त्या पैशाचे परत पावत्या त्यांनी करून दिलेल्या आहेत. आणि मगाशी चर्चा करत असताना असं सुचलं की गांधी बहादूर थे और बहादूर गांधी थे. ही दोन लोक एकाच टप्प्यावरती आपल्याला एकसारखीच भासायला लागतात नंतर नंतर. म्हणजे गांधींचं आणखी विकसित स्वरूप जर काय असेल तर ते लाल बहादूर शास्त्री. आणि साधं असणं वैयक्तिक आयुष्यात हे तुमच्यावर बंधन नाहीये, लक्षात ठेवा, हे निवड आहे तुमची. म्हणजे गांधीजींनी साधं राहणं हे निवडलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेत राहणारा माणूस, तुम्हाला आता गमतीशीर भाग सांगतो आणखी थोडासा, तुम्ही म्हणाल हा आता लईच मोठं मोठं बोलायला लागला, सोपं सोपं सांगतो. गांधीजी, तुम्हाला विशेष वाटेल ऐकून की गांधीजी फुटबॉल क्लबचे मालक होते. गांधीजींनी फुटबॉलचा क्लब काढलेला आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये. गोष्ट अशी झाली की आफ्रिकेमध्ये क्रिकेटचे सामने व्हायचे, कारण ती ब्रिटिशांचीच कॉलनी. क्रिकेटचे सामने खेळायला आणि बघायला पण तुमच्या माझ्यासारख्या काळ्या लोकांना परवानगी नव्हती.
पण फुटबॉलला मात्र सगळी लोकांना यायला परवानगी होती. गांधीजींनी काय केलं, म्हणे फुटबॉलच्याच मॅचेस खेळू, फुटबॉलचे सामने लावायला सुरुवात केली. फुटबॉलचे सामने लावून लोकांना एकत्र करायचं आणि एकत्र करून तिथं आपला हा अहिंसेचा विचार सांग, वर्णद्वेषाचा विचार सांग, अशा पद्धतीनं गांधीजींनी जी जी कुठली जागा आहे ती जागा प्रचारासाठी वापरलेली, जी कुठली जागा आहे ती. म्हणजे फुटबॉलच्या सामन्याला बोलवलेल्या लोकांना वर्णद्वेषाच्या विरुद्धचा प्रचार करायचा आणि या गांधीजींना 2010 साली फुटबॉलच्या फिफा नावाच्या संस्थेनं लेजंड म्हणून गौरवलेलं आहे 2010 ला. मग कुठं फिफा, कुठं गांधी, असं हे सगळं प्रकरण आहे. म्हणजे कुठं कुठं भेटेल हा माणूस, मला तर कुठेही भेटलेला आहे. म्हणजे विशेष वाटेल कौतुक तुम्हाला, 1917 ची घटना आहे. चंपारण्याचं आंदोलन जोरदार सुरू होतं. गांधीजींना एक माणूस सारखा गांधीजींचा फॉलोअप घेतो आणि गांधीजी जिकडे जाईल तिकडे गांधीजींच्या सोबत जायचं, माग 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 जायचं. आता गांधीजी आलेले काठियावाडी वेशात आलेले, तिकडून आले काठियावाडी वेशात आणि मेन स्टेज वरती बसणारे गांधीजी, आणि हा माणूस गांधीजींना भेटायला जायचा आणि गांधीजी काय भेटायचे नाही. खूप ठिकाणी फिरला, शेवटी गांधी त्याला कलकत्त्यामध्ये भेटले. कलकत्त्यामध्ये भेटल्यावरती गांधीजींना सांगितलं की बाबा काय करा, तुम्ही आमच्या इकडे आलं पाहिजे. आणि शेवटी 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 बोलू आपण, आपण सकारात्मक बाजूकडे बोलूयात. सकारात्मक बाजूने जाऊया. गांधींची जयंती आहे आज. बाकी 364 दिवस गांधी आणि गोडसेंचा वाद करूयात की आपण, काय अडचण आहे. आजचा दिवस सकारात्मक बोलायचा दिवस आहे. बाकी बघा, या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे. या देशामध्ये, आणि मी पूर्ण आदर करतो, तुम्हाला तुमची वैयक्तिक मतं ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्हाला गोडसे आवडू शकतात, तुम्हाला गांधी आवडू शकतात, चॉईस तुमचा आहे. आमचा अजिबात त्याला विरोध नाही आणि इथं असणारे कोणाचाही या मुद्द्याला अजिबात विरोध नसणार आहे. त्याच्यामुळे आजच्या दिवशी मी अजिबात आणि अजिबात गांधीजींच्या विरोधाच्या संदर्भानं बोलायचं नाही असं ठरवलं होतं. विरोधात नाही जायचं. आपण सकारात्मक बोलू, सकारात्मक कन्स्ट्रक्टिव्ह बोलू, रचनात्मक बोलू, पुढे जायच्या संदर्भानं बोलू. ओके. आणि ही जी व्यक्ती होती, ही व्यक्तीचं नाव होतं राजकुमार शुक्ला. आणि राजकुमार शुक्लांनी आग्रह करून गांधीजींना कुठे नेलेले, तुमच्या चंपारणला नेलेले. काय झालं, चंपारण्यामध्ये गांधीजी गेले आणि चंपारण्यामध्ये गांधीजी गेल्यानंतर गोष्ट अशी झाली की तिथे जे जमीनदार होते त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे अग्रीमेंट होते आणि 3 काठिया नावाची पद्धत होती. म्हणजे 20 भाग असायचे, त्यातल्या 3 भागामध्ये जमिनीच्या निळीची सक्ती केलेली असायची. आणि या 3 भागामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट असायचे, त्या कॉन्ट्रॅक्टर पैकी एका कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं, अरे मला त्या गांधी काहून असा ग्रेट लागून गेला, मला जर भेटला ना तर त्याला उडूनच टाकतो, म्हणजे त्याचा खूनच करतो, त्याला संपवून टाकतो, असं म्हणलं. गांधीजींच्या कानावर ही बातमी आली उडत उडत उडत, आणि गांधीजी एक दिवस भल्या पाटे त्या भल्या माणसाच्या घराच्या बाहेर जाऊन पहाटे 4 वाजता उभे राहिले. दरवाजा वाजवला आणि त्याला म्हणले की काय झालंय, म्हणे लोकांच्या कामांनी इतका व्यस्त आहे म्हणे, लोक मला सोडतच नाही. मला कळलं तुम्हाला माझी हत्या करायची, पण कायम लोकांच्या घराड्यात असल्यामुळं मला तुमच्याकडे येता आलं नाही, म्हणून मी आज तुमच्याकडे आलोय. काय असेल ते तुमचं लवकर उरकून घ्या, मला पुढची कामं आहेत. आणि तो माणूस गांधीजींच्या पायाजवळ येऊन बसला आणि पुढे स्वातंत्र्य चळवळीचा तो कार्यकर्ता झाला. त्यानं फंडिंग केलं चळवळीला. गोष्ट अशी झाली की त्या दिवशी गांधीजी चंपारण्यात फिरत होते. चंपारण्यात फिरत असताना गांधीजींना एका मोठ्या माणसाच्या घरी जायचं होतं. मोठा माणूस, वकील, आणि त्या माणसाच्या घराच्या बाहेर गांधीजी जाऊन बसले. आता गांधीजींना त्या घरातल्या माणसाला माहिती नव्हतं की हा माणूस नेमका कोणत्या वर्गातला आहे. म्हणून त्या माणसानं, त्या नोकरानं गांधीजींना आणि त्यांच्या सोबत आचार्य कृपलानी होते, त्या आचार्य कृपलानींना बसवलं. बसा म्हणे तुम्ही बाहेर, साहेब येत आहेत. साहेब बराच उशीर झाला तरी साहेब काय आले नाही. त्या मधल्या काळामध्ये साहेबांच्या नोकरानं गांधीजींना लांबणं पाणी दिलं, लांबणं ज्या काही गोष्टी द्यायच्या होत्या त्या लांबणं सगळ्या गोष्टी दिल्या. गांधीजींची आणि त्या भल्या माणसाची काही भेट झाली नाही. नंतर गोष्ट अशी झाली की हा सगळा प्रवास त्या माणसाच्या लक्षात आला की आपल्याकडनं काहीतरी चुकलंय. एक दिवस असा झाला की चंपारण्याचं आंदोलन जोरदार पद्धतीनं सुरू होतं सगळं, आणि गांधीजी आणि तो माणूस शेजारच्या खोल्यांमध्ये झोपलेले होते. अचानक पहाटे 2 वाजता धडधड धडधड काहीतरी आपटल्याचा आवाज यायला लागला. जाऊन तो माणूस बघतो तर गांधीजी स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने धुत होते. त्या माणसानं दरवाजा तसाच बंद केला, परत आला आणि आयुष्यभर पुढे स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने धुतले आणि अस्पृश्यतेच्या चळवळीत स्वतःला सर्वांच्या पुढे उभं केलं. आणि ती व्यक्ती म्हणजे देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद असं त्या माणसाचं नाव.
ही व्यक्ती, ती व्यक्ती म्हणजे एक एक कार्यकर्ता गांधीजींना असा जोडला गेलेला आहे. एक बॅरिस्टर पोरग 1918 साली मोठ्या घरातलं शिकून आलं. किती मोठं? तर ब्रिटिश टाइम्स मध्ये त्यांचे भाऊ हे लोकसभेचे सभापती होते. ब्रिटिश टाइम्स मध्ये. ओके, त्यांचे मोठे बंधू. आणि गांधीजींना खेड्यामध्ये भेटतात काय आणि सांगतात की आजपासून मी तुमचा. आणि त्या माणसाचं नाव वल्लभभाई पटेल, ज्यांना आपण सरदार म्हणतो. म्हणजे गुजराती माणसाला सरदार कसं काय म्हणू शकतो आपण? पण बघा, म्हणजे पंजाबी माणसाला सरदार म्हणू शकतो, पण शौर्यवान किती, धैर्यवान किती, की लोक त्यांना काय म्हणाली? सरदार म्हणाली. काय कॉन्ट्रीब्युशन आहे सरदारांचं? 562 संस्थाने या देशामध्ये होती. 562. आणि 562 संस्थानं जर खालसा झाली नसती ना मित्रांनो, तर इथं 562 पाकिस्तान उभे राहिले असते. असं कॉन्ट्रीब्युशन. आणि हे 562 संस्थानं एका हातानं एकत्र करणं हे त्या देशाच्या गृहमंत्र्याचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि हा देश एकसंध करण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते पटेलांनी केलं, म्हणून ते सरदार होते. लक्षात ठेवा, निर्भय असणं, निडर असणं हे सरदाराचं वैशिष्ट्य आहे. आणि असा हा सरदार, हा गांधीजींचा सरदार, असा एक माणूस गांधीजींच्या सोबत. वडील खूप मोठे वकील, इतके पैसे की स्वातंत्र्य चळवळीला स्वतःचं घर दान देऊन टाकतो, इतका मोठा माणूस. आणि या माणसाचा एक मुलगा इंग्लंडमध्ये शिकलो. वडिलांनी सांगितलं होतं इंग्लंडमध्ये असताना कोणत्याही स्वातंत्र्य चळवळीत जायचं नाही, तिथे इंडिया हाऊस वगैरे ऍक्टिव्हिटी चालू आहे त्यांच्याकडे जायचं नाही, आपलं गपचूप शिकायला गेलाय शिकायचं, शिकला की परत यायचं. परत आले आणि सगळी सूत्र बिघडली. गांधीजींना भेटले, गांधीजींचे झाले. 1929ला लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले, पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला, देशाचे पहिले पंतप्रधान. वैचारिक मतभेद खूप, दोघांचे खूप वैचारिक मतभेद, परंतु ही अशी मोठी मोठी लोक या माणसाकडे आली. आणि जवाहरलाल नेहरू असं त्यांचं नाव. आणि हे जवाहरलाल नेहरू म्हणजे गोष्ट अशी, जाता जाता एक थोडा किस्सा मी सांगतो, थोडासा ऑफबीट किस्सा आहे हा. 1928 साली मोतीलाल नेहरूंनी नेहरू रिपोर्ट मांडला. तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या लोकांना माहिती असेल, नेहरू रिपोर्ट मांडला 1928 साली. नेहरू रिपोर्ट मध्ये गोष्ट अशी होती की भारताचं फेडरेशन असलं पाहिजे, अशी डिमांड होती. पहिल्यांदा घटनेच्या प्रक्रियेमधलं एक महत्वाचं डॉक्युमेंट समजलं जातं नेहरू रिपोर्ट. आणि फेडरेशन असली पाहिजे आणि रेसिड्युअल पॉवर्स ज्या आहेत त्या केंद्राकडे असले पाहिजे, म्हणजे विशेष अधिकार केंद्राच्या हातात असले पाहिजेत, असं नेहरू रिपोर्टचं म्हणणं होतं. परंतु 1885 साली सुरू झालेली स्वातंत्र्य चळवळ मवाळांनी अर्ज विनंत्यांच्या मार्गाने पुढे नेली. टिळकांनी ती आंदोलनांच्या माध्यमातून पुढे नेली. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे 1928 साली नेहरू मागतात, मोतीलाल नेहरू काय मागतात? वसाहतीचं स्वातंत्र्य मागतात. आम्हाला डोमिनियन स्टेटस द्या, म्हणजे आम्हाला देव हवेत, आम्हाला देवाचे पुजारी नकोत, हवेत तर आमच्यापैकी पुजारी नेमा, असं या होम रूलला टिळक म्हणतात. म्हणजे या डोमिनियन स्टेटसला टिळक म्हणतात. आणि ते डोमिनियन स्टेटस मांडत असताना डोमिनियन स्टेटस मांडलं जातं, वसाहतीचं स्वातंत्र्य मागितलं जातं 1928 साली. परंतु लॉर्ड बर्कनहेड नावाचा गव्हर्नर असं म्हणतो की या नेहरू रिपोर्टला जर सर्व पक्षांची मान्यता असेल तरच आम्ही हे मान्य करू. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांना हे मान्य नव्हतं. जिनांनी 14 कलमी योजना मांडली आणि हा प्रस्ताव फेटाळला गेला. इथं येतात गांधी. गांधी म्हणतात की ठीक आहे, फेटाळलं गेलंय ना, पण तरी पण आपण ब्रिटिशांना 1 वर्षाची मुदत दिली. ब्रिटिशांना 1 वर्षाची मुदत दिली जाते. आणि जे गांधीजी डोमिनियन स्टेटस मांडत असताना पूर्ण स्वराज्याला विरोध करतात, तेच गांधी बरोबर 1 वर्षानं 1929 ला रावीच्या अधिवेशनामध्ये नेहरूंना म्हणतात की पूर्ण स्वराज्याचा ठराव. यातले गांधी कोणते खरे धरायचे? डोमिनियन स्टेटस वाले का पूर्ण स्वराज्यवाले? म्हणजे गांधी वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळा कळत जातोय आपल्याला. म्हणजे काल गांधी असे दिसत होते, आज गांधी असे दिसतात. गांधीजींनीच उत्तर देऊन ठेवलं. गांधीजी सांगतात, माझ्या कालच्या आणि आजच्या मताच्या संदर्भाने जर तुम्हाला संभ्रम निर्माण झाला कधी, तर माझं आजचं मत अंतिम समजा. मी नित्य विकसित होत असणारा माणूस आहे. म्हणजे काल जे मी मांडत होतो, काल जे मी बोललो होतो, ते आजही तसेच असेल असं अजिबात असणार नाही. लक्षात घ्या, मी प्रोग्रेसिव्ह आहे, मी माणूस आहे. आणि मी माणूस आहे म्हणजे मी परिवर्तनशील आहे, मी प्रोग्रेसिव्ह आहे. त्यामुळं माझी कालची मतं ती कालच्या अभ्यासातून आलेली होती, आजची मतं ही आजच्या अभ्यासातून आलेली आहे. तर मला असं वाटतं की हे सकारात्मक बाजूने वापरू आपण, पळवाट म्हणून नको वापरायला. एखाद्याला आपण शब्द दिलेला असायचा की तुला 2 दिवसांनी तुझी उधारी देतो, आणि तो आला उधारी मागायला, त्याला तुम्ही सांगताल की काय, काल जे मी सांगितलं होतं
त्याच्यापेक्षा आज जे मी सांगतोय ते खरं आहे, गांधीजींनी सांगितलंय असं सांगू नका. गांधीजींनी हेही सांगितलंय, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाये पर वचन न जाये, हे गांधीजींनी सांगितलंय. गांधीजींना रामाचं राज्य अपेक्षित आहे. गांधीजी म्हणतात की मला कसलं राज्य पाहिजे, मला रामाचं राज्य पाहिजे. रामाचं राज्य म्हणजे काय आहे नेमकं, गांधीजींच्या रामराज्याची संकल्पना काय? गांधीजी म्हणतात रामराज्याची संकल्पना, गांधीजींनी हिंदूच्या 22 जून 1945 अंकामध्ये रामराज्याची संकल्पना सांगितली. गांधीजी सांगतात बघा, अजिबात गांधीजी धर्म नाकारत नाहीत, याच्यात धर्म नाकारत नाहीत. गांधीजी सांगतात धार्मिक दृष्ट्या सांगायचे झाले तर रामराज्य म्हणजे पृथ्वी तलावरचे देवाचे राज्य, हे पहिलं विधान करतात. धार्मिक दृष्ट्या दोन अर्थ गांधीजींनी सांगितलेले, धार्मिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या. धार्मिक दृष्ट्या सांगायचे ते रामराज्य म्हणजे पृथ्वी तलावर देवाचे राज्य, आणि राजकीय दृष्ट्या सांगायचे ते रामराज्य म्हणजे मालकी असणे किंवा नसणे, रंग, वंश, धर्म किंवा लिंग यांचा भेद विसरून केलेली संपूर्ण लोकशाही. अशा व्यवस्थेत जमीन आणि राज्य दोन्ही लोकांच्या स्वाधीन असतील. न्याय सुलभ, स्वस्त आणि त्वरित असेल. आपल्या श्रद्धांचे, उपासनांचे स्वातंत्र्य असेल. लोकांना करू द्या प्रार्थना, ज्याला पांडुरंग आवडतोय त्याला करू द्या ना पांडुरंगाची प्रार्थना, ज्याला कृष्ण आवडतोय त्याला करू द्या. तू तुझं मान, ज्याला पूजा करू द्या. मला बरीच लोक भेटतात की गणपतीमध्ये नाचायचं नाही. आता तू ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. आज मी वक्ता असल्यामुळे माझी बॅटिंग आहे, त्याच्यामुळे मी षटकार मारणार आहे आज. तर मला असं वाटतं की गणपतीत ज्यांना नाचू वाटतं ना त्यांनी नाचलं पाहिजे. ज्याला आंबेडकर जयंतीला नाचू वाटतं ना त्याने 100% नाचलं पाहिजे. ज्याला वाचू वाटतं त्यांना वाचलं पाहिजे. अरे घटनेने हक्क दिलाय तुम्हाला नाचायचा. फक्त नाचत असताना लॉ अँड ऑर्डरचे सिच्युएशन क्रिएट करायचं नाही, दारू पिऊन नाचायचं नाही. हा प्रोटोकॉल दिलेला आहे आणि तसं केलं मग आयपीसीच्या लॉच्या लेक्चरला शिकवायचे ते तिकडे गेल्यावर. ओके, हा. तर इथं धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे तुम्हाला, आपल्या श्रद्धेनुसार उपासनेचं स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचे, वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य असेल, आणि हे सगळे प्रत्येकाने स्वतःवर घालून घेतलेल्या नैतिक बंधनांनी शासित असेल. कशी बंधनं पाहिजे? खूप कायदे करू आम्ही, कसली बंधनं असली पाहिजे? नैतिक बंधनं असली पाहिजे. रामाचं राज्य म्हणजे नैतिकतेचं राज्य आहे. धर्म म्हणजे नीती, धर्माचं राज्य म्हणजे नीतीचं राज्य आहे. गोरगरिबाचं कल्याण झालं पाहिजे. इथल्या मुठभर गब्बर लोकांनी सगळं वरबडायचं आणि गोरगरिबांनी उघडं पडायचं, आणि तुमच्यासारख्या मनाची लोक या गोरगरिबांच्या दुखण्यावरती मीठ चोळत असतात, काय चोळत असतात, मीठ चोळणाऱ्या लोकांना विरोध करून त्याच्यावरती औषध लावायचं काम करत असतात. तर हे म्हणजे रामाचं राज्य. रामाचं राज्य म्हणजे इथं कुठंतरी लोकांची माती भडकवणे आणि दंगली घडवणे हे नाही राज्य. गांधीजींना अपेक्षित काय आहे? तर गांधीजींना अपेक्षित ते शेवटच्या माणसाचं कल्याण, इथल्या गोरगरिबाचं कल्याण. आणि आपण सगळे सामाजिक काम करणारी लोक आहे, म्हणजे तुम्ही झालं, मी झालं, आणि आपण काय निवडलंय आयुष्यात? काय सुंदर निवडलं आपण, काय लोककल्याण निवडलं. रामाचा विचार काय होता? लोककल्याणाचा विचार होता. गांधीचा विचार काय होता? लोककल्याणाचा विचार होता. टिळकांचा विचार काय होता? मान्य उगाच नाही झाले ही लोक, लोकमान्य. लोकांनी मान्यता का दिली? कारण ते लोकांचे होते, लोकांना ते आपले वाटत होते आणि ते लोकांसाठी काम करत होते. बॅरिस्टर होता टिळकांसारखा माणूस, बॅरिस्टर माणूस. काही गरज नव्हती आपल्यासाठी काम करायची त्यांना. गांधी, काही गरज नव्हती. सगळी लोक प्रॅक्टिस केली असती ना, पिढीजात श्रीमंत झाली असती. आज टाटा, बिर्ला, अंबानींसारखी ही लोक राहू शकली असती. निवडलंय जे तुम्ही निवडलंय, म्हणजे महा एनजीओ, सहयोगी संस्थांनी जे निवडलंय ना, हे यांनी निवडलेलं आहे. आणि ही निवडलेली लोक, मला असं वाटतं खऱ्या अर्थानं रामराज्य जर आणणारे कोण असेल तर गांधीजींच्या विचारातलं रामराज्य आणणारे लोक म्हणजे हे आता या महा एनजीओ आणि टीमच्या माध्यमातून जे गोरगरिबाच्या कल्याणासाठी काम करणारी लोक आहेत, ही रामराज्य आणणारी लोक आहेत. आणि या रामराज्याच्यासाठी रयत प्रबोधिनी आहे, तुम्ही सगळे लोक आहे. जिथं जिथं कुठं आमच्यासारख्या माणसाची आवश्यकता आहे तिथं यथाशक्ती आम्ही खूप, आमची शक्ती किती. पण मुद्दा असा आहे की रामायण झालं. रामायणात आता तुम्हाला माझ्यापेक्षा सगळ्यांना माहिती आहे जास्त रामायण, मला खूप थोडं माहिती आहे. पण रामायणात एक महत्वाचं पात्र मला वाटतं ते म्हणजे ती खारुताई होती बघा. खारुताई, ती रामायणात सगळी लोक होती. बाली होता, सुग्रीव होता, अंगद होता, हनुमान होता, जामवंत होते, विभीषण, कुंभकर्ण, रावण, सीतामाईया, सगळी लोक होती. पण मला वैयक्तिक, आता माझे आहे ना माझं गांधी तुमचे आणि माझे विषय,
पण मला यातलं महत्वाचं काय वाटलं माहिती का सगळ्यात, म्हणजे मला रिलेव्हंट वाटलं ती म्हणजे ती खारुताई मला रिलेव्हंट वाटली सगळ्यात. का बरं? तर रामायणात वाटा कुंभकर्णाचा पण आहे, रामायणात वाटा इंद्रजिताचा पण आहे, रामायणात वाटा सगळ्यांचा आहे, रावणाचा पण आहे. रामायणात वाटा खारीचा आहे, लक्षात ठेवा. पण तो रामाच्या बाजूने आहे, लक्षात ठेवा. वाटा खारीचा का असेना, पण तो रामाच्या बाजूने असणं हे खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं की आपण जे काम करतो ना, हे खारीचं का असेना, पण ते रामाच्या बाजूचं आहे, ते धर्माच्या बाजूचं आहे, ते नीतीच्या बाजूचं आहे, गरिबांच्या कल्याणाच्या बाजूचं आहे. मग आपण किती काम करतो, लहान काम करतो, मोठं काम करतो, आपण खारी खारी इतके काम करतो नक्की त्या खरुताई, आणि पण ते रामाच्या बाजूने करतो, याचं विशेष कौतुक. याचं विशेष कौतुक म्हणण्यापेक्षा याच्याबद्दल विशेष तुमच्या सगळ्यांचं आभार आम्ही सगळ्यांनी मानलं पाहिजे. अशा अशा ह्या असा हा गांधी हळूहळू हळूहळू काय होतं, असा हा गांधी हळूहळू उमगत जातो. गांधीजींचे अहिंसा नावाचं तत्व आहे. थोडस आता खूप खूप वेळ झाला ऍक्च्युली, मला थोडा वेळ होता, 1 तास झाला. हे दादा हे असंच आहे माझं बोलणं, म्हणजे ऑफलाईन माझे पोरं इथं लेक्चरला असतील, त्या पोरांना माहिती आहे हा बाबा 1 तास सांगतो आणि 3.5 तास बोलतो. तर मला तुम्ही 40 मिनिटं सांगितलेले होते, तरी पण मी आता जवळपास 52-53 मिनिटावर गेलेलो आहे. तर अगदी शेवट थोडस बोलतो आणि मग थांबवतो. उलट गंगा वाहते आणि गंगेत सुस्नात होण्याचं भाग्य आज मिळालंय, त्यामुळे आनंद मोठा आम्हाला जास्त आहे. अरे घड्याळाकडे दुर्लक्ष थँक्यू करा, काही थँक्यू. अडचण नाही. येस येस येस. एक समन्वयाचा आणखी एक मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे. बघा किती इंटरेस्टिंग असतं, आपण मित्र मित्र असतो, सगळे एकाच गावातले असतो, आणि एका गावातला एक मित्र असतो, एक दरोडेखोर होतो, एक वाल्मिकी, वाल्याचा वाल्मिकी आमच्याच परिसरातले वाल्याचे, बरोबर. एक दरोडेखोर होतो, एक IAS ऑफिसर होतो, एक गावात व्यावसायिक होतो. हे महापुरुषांच्या बाबतीत असं होत असेल का हो? तर असं होतं. म्हणजे मी अभ्यास करताना मला एक जाणवलं असं की पोरबंदर नावाचं गाव, एरिया, पोरबंदर नावाचा भाग, त्या पोरबंदर नावाच्या भागामध्ये स्वामी दयानंद सरस्वतींचा जन्म तिथला, टंकारा संस्थान तिथला. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना काठेवाड प्रांतातले, स्वामी दयानंद सरस्वती काठेवाडातले, गांधी काठेवाडातले, तिघही कुठले? काठेवाडात. फरक काय? तुमच्या कृती, तुमच्या ऍक्शन्सचे प्रोडक्ट काय, तुमच्या कृतींचे परिणाम काय असतात, किती महत्वाचे आहेत बघा. गांधी काठेवाडचाच, अत्यंत धार्मिक माणूस, इतका धार्मिक की दिवसाची सुरुवात, दिवसाचा शेवट, दिवसभर हा माणूस कायम भजन म्हणायचा, देवाचं नाव घ्यायचा. इवन गेले त्यावेळेला सुद्धा काय म्हणले, रामाचं नाव घेतलं त्याने. किती धार्मिक माणूस वैयक्तिक आयुष्यात. परंतु ज्या देशाची पायाभरणी झाली तो देश निधर्मी आहे. म्हणजे आपल्या देशाच्या सरनाम्यामध्ये द स्टेट हॅज नो रिलिजन आपल्याला सांगितलंय, बट इंडिव्हिज्युअल्स कॅन. म्हणजे इथल्या व्यक्तीला धर्म असू शकतो, राज्याला धर्म नाही असं सांगितलं. कोणाचा देश आहे हा? जो माणूस वैयक्तिक आयुष्यात प्रचंड धार्मिक, त्या माणसाचा. दुसरा एक माणूस जो वैयक्तिक आयुष्यात प्रचंड निधर्मी होता, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना त्यांचं नाव. म्हणजे बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांनी इंटरकास्ट लग्न केले, आपल्याला माहिती, सगळ्यांना तुम्हाला इंटरकास्ट लग्न केले, त्याच्यासाठी बऱ्याचशा त्यांना घडामोडी झालेल्या आहेत. त्या माणसानं कधी 5 वेळेची नमाज नंतरच्या काळात पडली असेल तर माहित नाही, पण सुरुवातीला तर ते तसे नव्हते. म्हणजे अत्यंत निधर्मी असलेला माणूस धर्माच्या बेसवर राज्य तयार करून गेला, त्याचं नाव पाकिस्तान असो. आणि स्वामी दयानंद सरस्वती नावाची व्यक्ती, ज्या व्यक्तीनं हिंदू धर्माचं सर्वात प्रगत रूप जे उभं केलं, आर्य समाज नावाचं, वेदांकडे परत चला म्हणे. वेदांकडे जाऊन काय करा म्हणाले, तर समाज सुधारणा करू आणि ब्रिटिशांना देशातून बाहेर काढू. 2 मार्ग त्यांनी आपल्याला सांगितले. आणि त्या स्वामी दयानंदांचे शिष्य स्वामी श्रद्धानंद दिल्लीच्या जामा मस्जिद मध्ये येतात खिलाफत चळवळीच्या वेळेला आणि गांधीजींच्या बरोबर भाषण करतात. म्हणजे हा समन्वयाचा विचार. म्हणजे एका गावातले 3 पोरं काय काय करू शकतात, विचार करा. त्याच्यामुळं तुमचे मित्र आजूबाजूला बघा नेमके कोण आहेत तुमचे मित्र, त्याला म्हणा बाबा कमीत कमी धर्माचं राज्य निर्माण करू आपण. हा, पाकिस्तानच्या नादाला लागू नका शक्यतो, तो काय आपला विचार नाहीये पाकिस्तान निर्माण करणं. धर्माचं राज्य निर्माण करणं हा आपला खूप चांगला विचार आहे. धर्माचं राज्य म्हणजे नीतीचं राज्य, हे लक्षात ठेवा. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जर तुम्ही जाणार असाल, प्रशासनामध्ये जर तुम्ही जाणार असाल, तर तुम्हाला नीतीनं वागलं पाहिजे. आणि ही नीती ही गोरगरिबाच्या कल्याणाची नीती. रयत प्रबोधिनीचं ब्रीद वाक्य आम्ही
सेवेसाठी ज्ञानार्जन असं जे ठेवलं की ज्ञानार्जन कशासाठी करायचं तर सेवेसाठी करायचं. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना, रामाच्या राज्याची संकल्पना संविधानानं स्वीकारली नाही. म्हणजे गांधीजींनी संविधानाच्या संदर्भानं पण काही छान लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे देशाच्या संविधानातला जो मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्व, समान कामासाठी समान वेतन नावाचं जे प्रकरण आलं ते गांधीजींचं आहे. घटनेमध्ये डीपीएसपी म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये गांधीयन प्रिन्सिपल आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता विद्यार्थी जे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की गांधीजींचा घटनेवरती पण प्रभाव आहे तशा बाजूने. म्हणजे हा इतका मल्टी डायमेन्शनल माणूस, काळाच्या त्या त्या टप्प्यावर गांधी वेगवेगळा भेटत जातो. आपण जे बघत गेलो, मी खूप वेगवेगळं बोलतोय, महाराष्ट्र झाला, टिळक झाले, गांधी झाले, वेगवेगळ्या माणसांच्या आयुष्यातले गांधीजींचा रोल झाला. मला गांधीजींचं काय कळालं, मी काय घेतलं गांधीजींचं, तर मला असं वाटतं की खरा ताकदवान कोण, तर खरा ताकदवान कोण की ज्याला ताकद असताना सुद्धा शांततेचं महत्व माहितीये, तो ताकदवान. ज्याला बुद्धाची शांतता ज्याला आपण म्हणतो ना, बुद्धाची शांतता, गांधीजी म्हणतात मला नपुंसकाचं ब्रह्मचर्यत्व मान्य नाही. तुम्ही ताकदवान असताना तुम्ही शांत असलं पाहिजे, हे अहिंसेची पहिली प्रिकंडिशन आहे. म्हणजे तुम्ही ताकदवान नाही तर त्या केसमध्ये तुम्ही अहिंसकच असणार आहे. आणि भारत देशानं आणि बुद्ध हसला नावाचं जे काय पहिली मिसाईल चाचणी आपली जी केली तिचं नाव आणि बुद्ध हसला असं होतं. हे आणि बुद्ध हसला का होतं, कारण ही बुद्धाची शांतता आहे आणि ही घातक आहे, लक्षात ठेवा. गांधीजींची शांतता, अहिंसा जी आहे गांधीजींची, काय म्हणतात गांधीजी अहिंसा, अहिंसा म्हणजे काय, किती सोपी व्याख्या आहे मला जी कळाली. अहिंसा म्हणजे काय, एका हृदयाची वेदना दुसऱ्या हृदयाला कळणं, दिस इज अहिंसा. गांधीजींची अहिंसा मला लागले ना, तुला कळालं पाहिजे. हे इतकं सोपं अहिंसेचं तत्व सांगितलं, खूप तत्व सांगितलं, एकादश व्रत सांगितलं, बरोबर, अपरिग्रह सांगितला, अस्तेय गांधीजींनी सांगितला, खूप गोष्टी सांगितल्या. मला वाटतं अहिंसेचं तत्व मला जमलेलं नाही अजून आयुष्यात. म्हणजे मी भाषणं खूप मोठी करीन पण अंगीकारणं खूप अवघड आहे, लक्षात ठेवा. अंगीकारणं खरंच खूप अवघड आहे. तर मला असं वाटतं की महापुरुषांचा पराभव त्यांचे अनुयायी करतात. असं मी शाळेत असताना 10वीला कुठेतरी एक धडा होता ज्याच्यामध्ये महापुरुषांचा पराभव असा एक रेफरन्स आला होता की महापुरुषांचे पराभव त्यांचे अनुयायी करतात. आणि आमच्यासारखी सर्वसामान्य लोक, तुमच्यासारखी आपण सर्वसामान्य लोक आहेत सगळे, या महापुरुषांच्या आयुष्यातला एखादा जरी मुद्दा घेऊन आपल्याला पुढे जाता आलं, एखादा जरी मुद्दा तो घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. अहिंसेवर जाता जाता एक शेवटचं उदाहरण सांगतो. गांधीजींना अहिंसेचा साक्षात्कार कुठे झाला, तर मला असं वाटतं बरं, गांधीजी काय झालं, गांधीजींनी एक दिवस असं केलं, अपरिग्रह केला. आणि गांधीजींनी कर्ज झालं होतं, स्वतःच्या भावाचं सोन्याचं कडं तोडलं आणि ते विकून आल्यानंतर आईला सांगितलं, म्हणले माझ्याकडनं आई अशी चूक झाली, आता काय करू. आई म्हणली मला सांगू नको, वडिलांना जाऊन सांग काय सांगायचंय ते. मग वडील बिछाण्यावरती पडलेले होते, आजारी होते. गांधीजी गेले, गांधीजींची हिंमत नाही झाली वडिलांना सांगायचं की बाबा मी चोरी केली. गांधीजींनी पत्र लिहिलं, वडिलांना पत्र दिलं आणि वडिलांना पत्र देऊन वडिलांनी पत्र बघितलं, खाली ठेवलं, डोळ्यातनं घळाघळा पाणी यायला सुरुवात झालं. आणि त्यांचे वडील त्यांना एका शब्दानं काहीही बोलले नाहीत. गांधीजींना अपेक्षित होतं की आपला बाप आपल्याला मारणार आहे, परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर हात उगारला नाही. त्या दिवशी गांधीजींच्या लक्षात आलं की अहिंसा काय करू शकते. आणि हा माणूस, या माणसाच्या मनामध्ये परिवर्तन झालं. आत्मसाक्षात्काराचे असे खूप क्षण गांधीजींच्या आयुष्यात येऊन गेलेले दिसतात. खूप उदाहरण, म्हणजे मी वर्गात ज्या वेळेला गांधी सांगत असतो, हा माझ्या सगळ्यात आवडीचा माणूस आहे. म्हणजे मी वर्गात ज्या वेळेला शिकवायला सुरुवात करतो त्यावेळेला मी सांगतो की गांधी तुम्हाला कसा भेटला, की गांधी रेल्वेत प्रवास करतोय तर त्यांची केस कुठं उडतात, इथून सुरुवात झालेला गांधीजी. नंतर ज्या वेळेला लेक्चर संपतं त्यावेळेला असं वाटतं की नाही किमान यांचं नाव सन्मानाने घेतलं पाहिजे. आणि एक आणखी गोष्ट महत्वाची अशी की सगळे कार्यकर्ते आपल्याला माहितीच आहे, पण गांधीजींचा कार्यकर्ता कधी एकामेकाला दगड मारत नाही. म्हणजे गांधीजींवर कसलंही मीम काढलं तरी गांधीजींचा कार्यकर्ता कुणाला दगड मारत नाही, लक्षात ठेवा. गांधीजीची अहिंसा ही शांततेतनं आलेली आहे. गांधीजींची अहिंसा ही ताकदीतनं आलेली आहे, बळामधून आलेली आहे. गांधीजींची शांतता आणि अहिंसेची ही जी काय तत्व आहे ती अशा पद्धतीनं मला गांधी भेटत गेला. मला गांधी, खरं सांगू का, मला गांधी भेटलेला नाही. आज प्रामाणिकपणे सांगतो, मला गांधी भेटलेला नाही. मला गांधी काय भेटला माहितीये का, गांधी मला काय सांगतो, स्वातंत्र्य चळवळीत सहभागी व्हायचंय ना, खूप सोपं समीकरण गांधीजींनी सांगितलं, त्याला धरूनच मी सांगतो मला गांधीजी काय भेटलं. गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी व्हायचं तर एक सोपं तत्व सांगितलं,
गांधीजी येण्यापूर्वीची स्वातंत्र्य चळवळ आणि गांधीजी आल्यानंतरची स्वातंत्र्य चळवळीतला फरक असा आहे की गांधीजींनी ती मास मुवमेंट केली. मास मुवमेंट म्हणजे किती मास मुवमेंट केली बघा. देशाच्या इतिहासामध्ये अशी किती लोक आहेत की ज्यांना लोक बघायला जातात. ओके, बघा तुम्हाला पटू नाही तर नाही पटू, तुमचे वैचारिक मतभेद तुमच्यापाशी, घटनेने स्वातंत्र्य दिले. या देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू होते ज्यांना लोक बघायला जात होते. याच्यानंतर या देशामध्ये इंदिरा गांधी आल्या ज्यांना लोक बघायला जात होते. या देशामध्ये अटलजी होते, अटल बिहारी वाजपेयी, ज्यांना लोक बघायला जात होते. अटलजी कसे दिसतात. आणि निर्विवादपणे देशाचे आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोक बघायला जातात की नरेंद्र मोदी कसं बोलतात, नरेंद्र मोदी कसे चालतात. मी नेहमी वर्गात एक गोष्ट सांगतो, तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट बघितली असेल की नरेंद्र मोदी त्या पुलावरून चाललेत. जम्मू काश्मीरमध्ये एका पुलाचं उद्घाटन होतं आणि नरेंद्र मोदी त्या पुलावर उतरले आणि काही नाही, नरेंद्र मोदी असे सरळ चालत गेले आणि कॅमेरा होता समोर आणि नरेंद्र मोदी त्या कॅमेरामध्ये बघत फक्त बस. आणि मला असं वाटतं ही बलवानाची शांतता आहे, ही बलवानाची निर्भयता आहे, लक्षात ठेवा. आणि ही बलवानाची शांतता खूप घातक आहे. आणि हे लोकनेता असणं नावाचं प्रकरण म्हणजे मला असं नेहमी वाटतं की मोदीजी गुजरातचे आहेत, गांधीजी गुजरातचे आहेत. मोदीजींनी सर्वाधिक अभ्यास जर कुणाचा केलाय तर गांधीजींचा केलेला आहे. म्हणजे कपडे बरोबर, तुमच्या कपड्यांपासून म्हणजे आमची चर्चा होती की अक्षयजींच्या शॉल्स मला खूप आवडतात नेहमी. म्हणजे तुमच्या कपड्यांवर तुम्ही किती काम केलं पाहिजे ना, हे गांधीजींकडनं शिकलं पाहिजे. बघा, गांधीजींच्या त्या काळामध्ये गांधीजींना सर्वसमावेशक सर्वसामान्य माणसासारखं वागायचं होतं, म्हणून गांधीजींनी वस्त्र त्याग केलेला आहे. जास्तीत जास्त लोक स्वातंत्र्य चळवळीमध्ये माझ्या त्या एका कृतीमुळे सहभागी होतील म्हणून वस्त्र त्याग केलेला आहे. लोकांना इन्क्लुजन करण्यासाठी वस्त्र त्याग केलेला आहे. आजच्या काळामध्ये तुमचे कपडे तुमचा इम्पॅक्ट क्रिएट करू शकतात. देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या जॅकेटची फॅशन आणली, बरोबर. नेहरू जॅकेट नंतर थेट एका राजकीय नेत्याचं जॅकेट प्रसिद्ध झालं, मोदी जॅकेट ज्याला आपण म्हणतो. इंदिरा गांधींचा भांग आपल्याला फेमस आहे. इथं 3 बोटाची पांढरी केलेली केस इमॅजिन जरी केलं तरी आपल्या समोर येतं. ह्या लोकांनी यांच्या डेव्हलपमेंट वरती काम केलेलं आहे, यांच्या पर्सनॅलिटीज वरती काम केलंय. तर मला असं वाटतं, मला काय कळालं तर मी माझ्या पर्सनॅलिटीवर काम केलं पाहिजे, हा एक महत्वाचा मुद्दा. सांगत असताना मगाशी मला वाटतं विषयांतर झालं माझं. मी दुसरा काहीतरी मुद्दा सांगत होतो आणि तिथून मग मी गांधीजी मग मोदीजींकडनं मी परत माघारी येतो. हे असं होतं माझं वर्गात सांगत असताना. मला असं असतं की मला खूप सांगायचं असतं ऍक्च्युली. आणि मी अकॅडमिक चौकटीत नसल्यामुळे माझी अडचण अशी होती ना की मला खूप सांगायचं असतं आणि खूप सांगायचं नसतं, माझं खूप सांगायचं राहून जातं आणि मग असं होऊन जातं. आणि आजचा विषय असा आहे की माझं नेमकं 4 ते 6, आता 4 ते 6चे लेक्चरचे पोरं असतील, 4 ते 6ला माझं लेक्चर होतं. मला असं वाटत होतं की आज जरा तब्येत ठीक नाही, आज 4 ते 6चं लेक्चर घ्यायचं नाही, एनर्जी नव्हती. आणि आता तुम्ही बघत असाल की 1 तास झाला, हा बाबा थांबायचं काही नावच घ्यायला. ओके, तर हे असं. हा, गांधीजी मला कसे आणि कुठं म्हणजे मला माझ्यावर गांधीजींचा काय प्रभाव, मला अजिबात गांधीजींचं काय माहिती नाही किंवा गांधीवाद किंवा ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी मला फार काही कळाल्या नाही. आजही माझा दावा नाहीये की मला फार गांधी कळालाय किंवा काय. फक्त एवढंच आहे की जसा जसा मी पुढे येत गेलो तसे तसे गांधी मला वेगवेगळ्या टप्प्यावरती भेटत गेले आणि ते विकसित होत गेले. ते जसे विकसित होत गेले म्हणजे मला वाटतं की गांधीजींना प्रश्न विचारले पाहिजेत आपण. काही प्रश्न महापुरुषांना प्रश्न विचारले पाहिजेत ना, त्याशिवाय उत्तर कशी मिळायची आपल्याला. आणि त्या लोकांनी ती मांडणी केलेली आहे, ती कालमीमांसा केलेली आहे त्या टप्प्याची. लक्षात ठेवा, त्या टप्प्याची ती लोक प्रोडक्ट आहेत. आपल्याला या लोकांना काही गोष्टी विचारल्या पाहिजेत. असं हे सगळं प्रकरण आहे. गांधी समजून घेताना मला जे गांधी कळाले म्हणजे रयतची विद्यार्थिनी आहे मयुरीनी मगाशी आम्ही चर्चा करत असताना म्हणजे लेक्चर मध्ये शिकवत असताना लेक्चर करतात हे पोरं, या पोरांनी एक कविता लिहिली सुंदर आणि ती मला दिली. मला त्याचा मोह आवडत नाहीये ऍक्च्युली तुम्हाला सांगायचा की काय तिने कविता लिहिली. आणि मी तिला सांगितलं की तू नक्की ही मला कविता लिहून दे, आज मला ही कविता सांगितली पाहिजे. तर या कवितेसोबतच मी माझं लाईव्ह संपवीन. आणि जाता जाता गांधीजींनी आपल्याला जी लिगसी दिली ती लिगसी तुमच्या माझ्यासारख्या तरुण पोरांनी पुढे नेली पाहिजे. गांधीजींनी लोककल्याणाचा आपल्याला विचार दिलेला आहे, रयत सेवेचा, लोकसेवेचा. खूप सांगायचं राहिलं मला, कर्मवीर अण्णांचं सांगायचं. कर्मवीर अण्णांनी युनियन बोर्डिंग सुरू केलं पुणे कराराच्या पार्श्वभूमीवर. कर्मवीर अण्णा, महादेवभाई देसाई अशी खूप खूप लोक आहेत आणि खूप आपली लोक आहेत. खूप आपली लोक आहेत. म्हणजे असं वाटत नाही की ही लोक खूप लांबची कोणतरी येत असं की
गांधीजी खूपच लांबचे आहेत असं वाटतं. इथं कुठेतरी मी सुरुवातीलाच म्हणलं हे असं वाटतं कुठेतरी शेजारच्या गल्लीत राहिलाय हा माणूस. असं वाटतं हे कर्मवीर अण्णा नावाचा माणसाच्या शाळेत शिकलो. म्हणजे मी जनता शिक्षण संस्थेचं प्रोडक्ट आहे आणि माझ्या संस्थेचं नाव रयत आहे. पण कर्मवीर अण्णांच्या शाळेतच शिकलो का काय आपण? म्हणजे अशा अशा खूप गोष्टी आपल्याला वाटत असतात. आणि काय आपला देश सुंदर आहे बघा. ह्या लोकांनी काय आपल्या देशाला सुंदर बनवलं, की तुमच्या देशामध्ये तुम्ही एकत्र राहू शकता वेगळे विचार असताना. म्हणजे वेगळे विचार असताना तुम्ही सगळे लोक एकत्र राहू शकता. भारत हा असा देश आहे की ज्या देशामध्ये लोकशाहीमध्ये साम्यवाद आहे. बरोबर. लोकशाहीमध्ये साम्यवाद आहे आपल्या देशात. साम्यवादी लोक वेगळे आहेत आणि किती इन्क्लुझिव्ह आहे. आणि मला असं वाटतं की हिंदू असण्याची सर्वोच्च पातळी हीच. आणि गांधी हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. तर अधिकच न बोलता मी तुम्ही सगळे माझं जे काही मोडकं तोडकं उलट पालट बोलणं आहे ते सगळं तुम्ही लोकांनी शांतपणे ऐकलं त्याबद्दल तुमचा आभारी आहे. जाता जाता मी तेवढी कविता म्हणून दाखवतो तुम्हाला. आणि मग आपण थांबूया. आज मला अक्षय दादांनी बोलण्याची जी संधी दिली, इथं शेखरजींनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी महा एनजीओ माझं शांतपणे इतक्या वेळेस सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं खूप खूप आभार. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बोलत असताना मी जेजुरीचा असल्यामुळं माझ्या भाषेचा जो लहेजा आहे तो तोच आहे आणि तो मी बदलायचा प्रयत्नही करणार नाही. कारण ते असं आहे ते असंच आहे. त्याला काही नाईलाज आहे माझा आता. त्यामुळं थोडस वेग वाटला असेल, थोडस रॉ वाटलं असेल तुम्हाला, तर त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. फक्त एवढंच आहे की कंटेंट मांडत असताना चुकीचा कंटेंट मी मांडणार नाही याच्याबद्दल तुम्ही नक्की शाश्वती बाळगा. आणि कविता मी सांगतो. माझा मोबाईल नंबर मी कमेंट बॉक्स मध्ये शेवटी सोडतो आणि मग तिथून आपण चर्चा थांबूया. गांधी समजून घेताना. बापू, कधी तुम्ही वैष्णव संप्रदायात जन्मलेले संत, तर कधी आपल्याच मारेकऱ्यासमोर जाऊन उभे ठाकणारे साधक, कैसरे हिंद मिळवलेले राजकारणातील महात्मा, पण कुलीचे बॅरिस्टर म्हणून हिणावल्यावर रेल्वेच्या तिसऱ्या डब्यात प्रवास करणारे सत्याग्रही. म्हणजे इथं थांबतो मी थोडं. ज्या वेळेला सेंट पीटर मॉरिसबर्गच्या स्टेशन मधून गांधीजींना बाहेर टाकण्यात आलं त्या दिवशी गांधीजींनी ठरवलं होतं की परत कधीही फर्स्ट क्लासच्या डब्यात बसणार नाही. आणि गांधीजी परत कधीही फर्स्ट क्लासच्या डब्यात बसले नाही. म्हणजे राजकारणात अध्यात्म असलं पाहिजे. याचं आणखी एक उदाहरण आता मोह आवरत नाही म्हणून सांगतो अक्षय दादा, की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी गोपाळकृष्ण गोखलेंना एक उपर्ण दिलेलं होतं, एक उपर्ण. आणि गोपाळकृष्ण गोखले त्यांच्या आयुष्यातले ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी महत्वाचे ठिकाणं असायचे ना त्या त्या ठिकाणी ते उपर्ण घालून जायचे. आणि गांधीजी सुद्धा ज्या वेळेला गोपाळकृष्ण गोखलेंचं निधन झालं त्यावेळेला गांधीजींनी सुद्धा 1 वर्ष तब्बल पायामध्ये चप्पल घातली नव्हती. त्याच्यामुळं ही आध्यात्मिक लोक आहेत, श्रद्धा असलेली राजकारणातली खूप मोठी लोक आहेत. त्याच्यामुळं आपल्याला असं वाटत असतं की आपण अशी कपडे घातली लोक आपल्याला काय म्हणतील. काही नसतं रे बाळांनो. आपण कॉन्फिडंट सगळं सगळं मजेशीर असतं. ओके. आता काही शब्द मी आता उच्चारत नाही तर आता घ्या समजून मला काय म्हणायचं. ओके. बापू, कधी तुम्ही वैष्णव संप्रदायात जन्मलेले संत, तर कधी आपल्याच मारेकऱ्यासमोर जाऊन उभे राहणारे साधक, कैसरे हिंद मिळवलेले राजकारणातील महात्मा, पण कुलीचे बॅरिस्टर म्हणून हिणावल्यावर रेल्वेच्या तिसऱ्या डब्यात प्रवास करणारे सत्याग्रही. बापू, कधी तुम्ही एकादश व्रताचे पालन करणारे अहिंसेचे पुजारी, तर कधी अवघ्या राष्ट्राचे भार पेलणारे राष्ट्रपिता, ग्राम स्वराज्याचे स्वप्न पाहणारे राजकारणी, तर कधी विश्वस्त तत्वावर अर्थकारण करणारे अर्थतज्ञ. बापू, कधी तुम्ही चौरी चौरा आंदोलनात माघार घेणारे मानवतावादी, तर कधी चले जावचा नारा देणारे क्रांतिकारक. पत्नी व मानसपुत्राला गमावून शांत व आत्मसंयमी असणारे तुम्ही, स्वातंत्र्य दिनी उपवास करणारे महान तपस्वी तुम्ही, 24 वर्ष भारतीय राजकारणाचं नेतृत्व करणारे, 6.5 वर्ष तुरुंगवास भोगणारे तुम्ही, 1,30,000 मैलाचा प्रवास करणारे सत्याग्रही तुम्ही, अहिंसा, सत्याग्रह आणि शांती ही शस्त्र जगाला देणारे तुम्ही, नथुरामांच्या गोळ्यांनी राम राम म्हणत सहज निघून जातात. मात्र आजही बापू तुम्ही समजून घेताना अज्ञातातच राहता, अज्ञातातच राहता. मयूर पिंगळेंची ही सुंदर कविता आहे आणि मला बरं वाटतं की पोरं अशा पद्धतीने विचार करतात आणि इतक्या समग्र पद्धतीने गांधीजी मांडतात. खूप खूप धन्यवाद.
आजच्या दिवशी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी महा एनजीओ, अक्षय दादा, शेखरजी आणि सर्व सहयोगी संस्थांचा खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर आदरणीय उमेश दादांनी बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं अशी अवस्था आहे. आणि अशी स्थिती सुद्धा मनाची आमची आहे. त्या ठिकाणी शेखरजी उपस्थित आहेत, तेही ऐकतायत. शेखरजी, आपण ऐकलं मागील 1 तास उमेशजी बोलत होते, आपण सारे ऐकत होतो. हो. उमेशजींशी बोला. नमस्कार. आपल्या भावना. उमेशजी, हा सर. उमेश कुदळे हे नाव खूप ऐकलं होतं अक्षयजींकडून, अन्य लोकांकडून, काही सामाजिक संस्थेकडून. आणि रयत प्रबोधिनी या लेवलला गेलेली आहे आणि त्याच्या मागचा धनी आज आम्हाला खरं म्हणजे मला स्वतः ऐकायला मिळाला पूर्णपणे. आणि उमेशजी, मी बोलायचं म्हणून बोलणार नाही. या वयामध्ये तुम्ही बोलला की तुमचं वय कमी आहे, पण आम्ही कौतुकाने बघतो की या वयामध्ये तुम्ही जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते खरंच खूप सराहनीय आहे. आणि मी कमेंट्स पण वाचत होतो, किती सुंदर कमेंट्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. हे सगळे मनापासून दिलेले कमेंट्स आहेत. प्युअर सोल कोणी म्हटलेलं आहे, आमचे बॉस असं म्हटलेलं आहे, आमचे सर असं म्हटलेलं आहे, इतिहासाचे तज्ज्ञ असं म्हटलेलं आहे, कायद्याचे तज्ज्ञ असं म्हटलेलं आहे. अनेक उपमा मी इथे बघतोय आणि मी स्वतः ऐकलं. लोकमान्य टिळकांपासून तर तुकोबारायांपासून, अटल बिहारी वाजपेयी पासून तर मोदीजींपर्यंत तुम्ही जी काही सगळी जर्नी त्यांना कनेक्ट केली, खूप मला चांगलं वाटलं. धन्यवाद. आणि उमेशजी, मी एक सांगू इच्छितो की मला तुम्ही आज खूप, माझ्या मनात एक गोष्ट होती, मी सगळ्यांसमोर बोलायला हरकत नाहीये, की राजकारणी असायला पाहिजे अध्यात्म घेऊन, आणि त्याचा प्रयत्न खूप लोक करतायत. परंतु तुमच्या या बोलण्यानंतर एक कॉन्फिडन्स पुन्हा एकदा वाढलेला आहे की चांगलं काम करायचं असेल तर राजकारणात सुद्धा अध्यात्म पाहिजे. आणि आम्ही आता समाजकारणात तर पूर्ण अध्यात्म घेऊनच चाललेलो आहे. करोनाची एवढी जी काही मदत आमच्याकडून झाली ती केवळ आणि केवळ अध्यात्म शक्ती उभी असल्यामुळं झाली, आणि हे तुमच्या आजच्या बोलण्यातून पण मला वाटतं. आणि गांधीजींबद्दल अनेक पैलू अनेक वेळा ऐकलेत, पण आज जे तुम्ही जे काही, आणि इतक्या चांगल्या भाषेत, आणि ही भाषा मीच सांगेल तुम्हाला, कधीच बदलू नका. ही भाषा हृदयाला कनेक्ट करते. लँग्वेज एक विषय असा असतो ना, जो हृदयाला कनेक्ट करतो तोच माणूस खूप भावतो. आणि ती स्टोरी जी काय तुम्ही सगळा इतिहास सांगितला, आणि मला तुमचं खूप जास्त कौतुक असं वाटतं की गांधीजी हा एक व्यक्ती नसून हा एक विचार आहे, आणि हा विचार आपल्या समोर नेहमी येतो. आणि खूप खूप मला खूप चांगलं वाटलं. आज मी पूर्ण ऐकत होतो शांततेने सगळ्या गोष्टी. खूप कौतुक वाटतं सर तुमचं. आणि तुम्ही मायएनजीओच्या प्लॅटफॉर्मवर आलात, आम्हाला सगळ्यांना खूप चांगली माहिती गांधीजींबद्दल दिली. आणि तुम्ही इतिहास तज्ज्ञ असल्यामुळे आम्हाला अजून एखादी परमिशन द्यावी, पुढच्या एखाद्या सब्जेक्टला घेऊन आम्ही पुन्हा तुमच्याकडं नक्की येऊ. खूप 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 धन्यवाद सर. थँक्यू. मला आपल्या सगळ्यांना सांगायला एक गोष्ट आनंद वाटते सध्या, ती अशी की महाएनजीओ फेडरेशन हे आता रयत प्रबोधिनीच्या सोबत आम्ही एक नवीन उपक्रम राबवतोय. तो अर्थात ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांकडे काही अनेक सुविधा उपलब्ध नसतात. शिकण्याची खूप इच्छा असते, तळमळ असते, पण सुविधांअभावी त्याला ते प्राप्त करता येत नाही, किंवा घरातल्या काही अडचणी आहेत, शेती आहे, बाकी काही कामं आहेत. या अनुषंगाने महाएनजीओ फेडरेशन आणि रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून आदरणीय शेखरजी आहेत, आदरणीय उमेशजी पण आहेत, दोघांच्या आणि संचालक समिती सगळी दोन्ही परिवाराची, रयत प्रबोधिनी आणि महाएनजीओ फेडरेशनची, यांच्या माध्यमातून खेड्यातल्या प्रत्येक घराघरामध्ये रयत प्रबोधिनी पोहोचते. मी परवाच गेलो होतो, सेटअप पाहिला सगळा व्हिडिओ कॉन्फरन्सचा. म्हणजे आज तुमच्याकडे एक मोबाईल असेल तर निश्चित तुम्ही आज कुठल्याही खेड्यात असा, तुमच्याकडे हे सगळं ज्ञान पोहोचणार आहे. खेड्यातले चला, तसं आता आम्हीही महाएनजीओच्या माध्यमातून आणि रयत प्रबोधिनीच्या सोबत खेड्यापर्यंत हा प्रवास करतोय. उमेशजी, थोडक्यात एकच बोलीन आणि थांबीन. ते अर्थातच मला असं वाटलं होतं की गांधीजी अभ्यासायचे, तर मला मग ते इंडियन होम रूल वाचलं पाहिजे, गांधीजींची आत्मकथा वाचली पाहिजे, त्यांचा अहिंसा विचार वाचला पाहिजे, राजकारण वाचलं पाहिजे, सत्याग्रहाचे प्रयोग वाचले पाहिजे, तो विचार वाचला पाहिजे, गांधींचं विचारदर्शन जे हरिजनांचं आहे, नैतिक धर्म आहे, किंवा शेवटचं म्हणजे माझ्या स्वप्नांचा भारत, इतकी सगळी पुस्तकं मी वाचली पाहिजे असं मला वाटलं होतं. पण मी सगळ्यांना सांगेन
इतकं सगळं वाचण्यापेक्षा उमेशजींचा आजचा 1 तासाचा एपिसोड अवश्य ऐका. तर तुम्हाला या सगळ्यांचं एकत्रीकरण अगदी शॉर्ट बट स्वीट, नेमके मुद्दे, नेमके विषय हे मिळतील. उमेशजी, आपण आपला खूप अमूल्य असा वेळ महाएनजीओच्या या आजच्या तुमचे माझे गांधी, आता मी म्हणेन की आपल्या सगळ्यांचे गांधी आम्हाला या सगळ्यांचं कळून चुकलं. आणि आपण जो विषय मांडला की महाराष्ट्रातनच गुरु परंपरा आणि महाराष्ट्रातनच मोठी म्हणजे अगदी गोखलेंपासूनची परंपरा आणि ती विनोबा भावेंपर्यंतची शिष्य परंपरा, उगम आणि त्याचं पुन्हा ते कार्य विस्तार झाला तुम्ही महाराष्ट्रातनं झाला आणि तुम्ही त्याचा संबंध या महाएनजीओच्या नावाशी जोडला, तर आमच्याकरता ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि याला आम्ही निश्चित पात्र ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. समस्त सगळ्यात रेचा विद्यार्थी वर्ग, सगळे माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि सगळ्या सामाजिक स्वयंसेवी संस्था, आपण आपला जवळपास तासभराचा अमूल्य असा वेळ आमच्या याच्या उपक्रमाकरता दिला, त्याबद्दल महाएनजीओ परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.